सहर्ष स्वागत. आज सुरुवात करूया कार्यक्रमाची रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या एका बंगाली गाण्याने. या गाण्यात मैत्रिणी एकमेकींना बोलावत आहेत, सर्व चिंता दूर ठेवून गाणं म्हणत नाच करून आनंद व्यक्त करूया, अशा आशयाचं हे गाणं आहे. ऐकूया बंगाली गाणे. चोरी हाथे हाथे धरी धरी नाचे भी गिरी गिरी गाए भी गाए. आए तो बेशो हो चोरी हाथे हाथे धरी धरी नाचे भी गिरी गिरी गाए भी गाए. ऑन तो बेबी ना, ऑन तो बेबी ना, शब्द मशूरे बांधो बेकार. चोरी हाथे हाथे धोरी धोरी नाचे भी गिरी गिरी गाए भी गाए. पाशोरी बो बाबो ना, पाशोरी बो जातो ना, राखी बो प्रमोदे भोरी दिवानिशी मोनो प्राणो. आतो बेबी ना, नमस्कार. आय तो बे शोहोचोरी या रवींद्रनाथ टागोरांच्या आनंद गीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. अक्षरनंदन शाळेला 30 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या या मित्रशाळा संमेलनात मी तुम्हा सगळ्यांचं अक्षरनंदनच्या सगळ्या ताईदादांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आहे. या निमित्ताने शाळेने एक यावर्षी या शैक्षणिक वर्षाचं कॅलेंडर प्रकाशित केलं आहे. त्याची पहिली प्रत विद्याताईंना द्यायची आहे. आजच्या या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक सदस्य, सल्लागार समितीतले सदस्य, सपोर्ट ग्रुपचे सदस्य, पालक प्रतिनिधी, तसंच शाळेच्या सपोर्ट ग्रुपचे सदस्य उपस्थित आहेत. तसंच शिक्षण क्षेत्रात काम करणारे शाळेचे हितचिंतक आणि समविचारी मित्रशाळा आनंद निकेतन वर्धा, नंतर सृजनानंद कोल्हापूर, नंतर नाशिकची आनंद निकेतन शाळा आणि कमला निमकर पलटण या शाळेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तर मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. शाळेच्या विविध टप्प्यांवर शाळेतल्या एखादा शिक्षकांचा गट या मित्रशाळांच्या भेटीला वेळोवेळी जात होता. तिथनं त्यांच्या शैक्षणिक पद्धती असतील, त्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम असतील, ते समजून शाळेत येत होते.
पण आता असं वाटलं की सगळ्याच अक्षरनंदनच्या शिक्षकांना एकदा या मित्रशाळांची, समविचारी शाळांशी ओळख व्हावी, त्यांच्याशी संवाद साधता यावा, त्यांच्याबरोबर काही देवाणघेवाण करता यावी म्हणून आजचं हे मित्रशाळा संमेलन आयोजित केलेलं आहे. इथून पुढे या कार्यक्रमात या शाळांची सादरीकरणं होतील आणि आपल्याला या शाळांची चांगली ओळख होईल. त्यांनी आपलं शैक्षणिक साहित्य, पुस्तकं यांची मांडणी बालवाडीमध्ये केलेली आहे. तीही आपण मधल्या काळांमध्ये, मधल्या ब्रेक्समध्ये आवर्जून बघावं असं मी सगळ्यांना सांगते. तर आता आपण सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. वंदनाताई कार्यक्रमाची प्रस्तावना करतील. ही सादरीकरणं होत असताना तुम्हाला या शाळेसंबंधी काही प्रश्न निर्माण झाले, काही शंका विचाराव्याशा वाटल्या किंवा अजून काही माहिती मिळवावी असं वाटलं तर आपण चिठ्ठ्या पास करणार आहोत. त्याच्यावर तुमचे प्रश्न लिहून द्यायचे आहेत आणि सादरीकरणाच्या शेवटी त्याची उत्तरं इथे किंवा त्याच्या संदर्भात चर्चा इथे होईल. विद्याप्रेमी मैत्रिणींनो आणि मित्रांनो, नमस्कार. 2 अर्थांनी म्हणते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आज आपण आपल्या शाळेची 30 वर्ष आणि विद्यार्थ्यांची 75 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करायला इथे जमलो आहोत. आनंद व्यक्त करण्याचे अनेक प्रकार असतात. आपला कटाक्ष रुचकर खाऊबरोबरच काही बौद्धिक जाण वाढवण्याकडे पण असतो, कारण आपण सगळे शिक्षण क्षेत्रात आहोत. गेली 30 वर्ष आपण सगळेजण या वेगळ्या शैक्षणिक प्रयोगाची रुजवण करण्यासाठी जीव तोडून झटतो आहोत. हा प्रयोग कसा सुरू झाला, का सुरू झाला, याची थोडीशी उजळणी मी या निमित्तानं करणार आहे. आपण कोणतीही कृती करतो ना, तेव्हा त्याचे काहीतरी परिणाम दिसतातच. पण आपल्याला कोणते परिणाम हवे आहेत हे मनात ठेवून जेव्हा कृती केली जाते तेव्हा त्या कृतीची दखल घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि या दृष्टीनं अक्षरनंदन आणि अक्षरनंदनच्या या मैत्रिणी शाळा मला खूप महत्त्वाच्या वाटतात. जागतिकीकरणाचं औपचारिक स्वरूप आपण स्वीकारण्याच्या आगेमागे सुरू झालेल्या या शाळा आहेत. बदलत्या वातावरणात आपल्या मुलांनी भयमुक्त मनानं ठामपणे कसं उभं राहता येईल याचा विचार या शाळा करत आलेल्या आहेत. आणि म्हणून आजच्या या संमेलनाचं महत्त्व मोठं आहे, कारण यातनं आपल्याला काही एक दिशा मिळण्याची शक्यता आहे. जागतिकीकरण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाणं. ही बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याविषयी मी इथे बोलणार नाही आहे. म्हणजे प्राध्यापक असल्यामुळे इथे लगेच फायदा घेऊन मी काहीतरी एक वेगळं लेक्चर माझ्या मनातल्या गोष्टींचं ठोकीन अशी भीती अजिबात बाळगू नका. याचं कारण अक्षरनंदनं जे संस्कार केलेले आहेत की मुलांना काय हवं आहे ते लक्षात घेऊन शिक्षकांनी फॅसिलिटेटर बनायचं असतं, हा माझ्या मनावर बिंबवण्याला नक्कीच शाळा जबाबदार आहे. पण एनिवे त्याचे परिणाम मात्र मी सांगणार आहे, कारण ते महत्त्वाचे आहेत. जागतिकीकरणाची चाहूल शिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्यांदा लागली. म्हणजे 1981 साली मी MA करत होते आणि त्याच वेळेस विद्यापीठामध्ये MA साहित्य आणि MA इंग्रजी भाषा असे 2 स्वतंत्र विभाग झाले. साहित्य शिकवणे म्हणजे भाषा शिकवणे नव्हे असं आम्हाला सांगण्यात आलं. साहित्य हा भाषा वापराचा एक प्रकार आहे. भाषा शिकायची झाली तर सामाजिक आर्थिक व्यवहाराची भाषा शिकणं अधिक महत्त्वाचं असतं. मला माझे MPhilला जेव्हा मी साहित्य इंग्रजी साहित्य असा हे घेतला तेव्हा एक प्राध्यापक असं मला तिथले म्हणाले होते की वंदना, शेक्सपियर गळ्यात बांधून मरायचं आहे का? तर मी म्हटलं की हो. तर पण त्याच वेळेस बँकेत, विमानतळावर, ऑफिसमध्ये वगैरे लागणारी व्यवहाराची भाषा मुलांना शिकवली गेली पाहिजे असा एक रेटा तयार झाला. आपण व्यवहारातली भाषा बोलायला शिकणार आहोत हे उद्दिष्ट अर्थातच खुलेपणानं जसं स्वीकारलं गेलं तसंच मुले आणि शिक्षक म्हणजे UGCकडनं जो प्रस्ताव त्या काळात आला होता त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की मुलं आणि शिक्षक यांचं नातं ग्राहक आणि माल पुरवठादार असं बघावं. कारण मुलांना बाजारपेठेत उभं राहायचं झालं तर जी कौशल्य लागतात ती देण्यासाठी तुमची नेमणूक आहे.
तुम्ही प्रेम कराल पण प्रेमाने पुरत नाही प्रेम करून. तर ही एक दरार जी तिथे आली, साहित्य आणि भाषा ती जागतिकीकरणाशी अशा प्रकारे जोडली गेली, हे लक्षात घ्यायला पाहिजे. शिक्षक म्हणून तुम्ही मुलांना प्रेम देत असाल पण त्यांना त्याचं पोट भरणार नाही, अशी ही दृष्टी काही एका प्रमाणात. त्याच्यात थोडं तथ्य असं होतं की अभ्यासाची अत्यावश्यक कौशल्य मुलांना यायलाच पाहिजेत. म्हणजे प्रेम हे पेडागॉजीला पर्याय नसतं, हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. पेडागॉजी असलीच पाहिजे, अभ्यासक्रम असलाच पाहिजे, अध्यापनशास्त्र असलंच पाहिजे, पण ते कशा पद्धतीनं त्याच्यात मूल आणि शिक्षकाचं नातं कसं असलं पाहिजे ह्याच्या हा कळीचा मुद्दा आपण मांडत आलेलो आहोत. मुलं अध्यापनशास्त्र महत्त्वाचं असतं. साहजिकच इंग्रजी शिक्षणाचा भर वाचन आकलनावरून फाडफाड इंग्रजी बोलण्याकडे आला. म्हणजे मुलांना इंग्रजी बोलता यायला पाहिजे आणि म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा खूप प्रमाणात त्या काळात निघाल्या. मी त्यावेळेस लोणावळ्याला शिकवत होते आणि साधारणपणे 3-3.5 वर्षाची मुलं कामशेत मळवलीवरनं लोणावळ्याला केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी आणली जायची. म्हणजे एक बाई अशा 15-15 मुलांचे डबे आणि त्यांचे हात धरून पहाटे 6:30च्या लोकलमध्ये चढायच्या. ती मुलं पेंगत असायची आणि इंग्रजी माध्यमाची शाळा झाल्यावर म्हणजे ती झाल्या त्याच्यासाठी पालक अतिशय म्हणजे पालकांशी पण मी त्यावेळेस खूप बोलायची. तर त्यांना ते अत्यंत जगण्यासाठी आणि सर्व्हायवलसाठी महत्त्वाचं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर लोणावळ्याहून येणारी एक गाडी चुकली की पुढे 2 तास गॅप असायची गाड्यांमध्ये. तर साधारणपणे ह्या मुलांना 4 तासाचा प्रवास करून इंग्रजी शाळेमध्ये घातलं जात होतं. पुढे शहरामध्ये तर ही रूढ वाटत झाली. शहरांमधून पालक जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमात घालू लागले. आधुनिक ज्ञान इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे म्हणताना इंग्रजीला पर्याय नाही हे बरोबर, पण इंग्रजी बोलता आलं की ते ज्ञान आपसूक मिळेल असं पालकांना वाटत होतं. इथे काहीतरी गोची होती. खरं तर त्या काळात म्हणजे इंग्रजीमध्ये ही जी दरार पडली होती मी म्हटलं तसं धोरणामध्ये, तिथे इंग्रजी किंवा भाषा हा स्किलसेट म्हणून बघितला जायला लागला. मग स्पीकिंग लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हा स्किल सेट आहे आणि लिसनिंगप्रमाणे आपण शिकवायचं आहे मुलांना. ही पद्धती, शिक्षण पद्धती त्यावेळेस स्वीकारली गेलेली होती. तर खरं तर हे धोरण, अभ्यासाचं धोरण जे बदललं ते त्यावेळेस जागतिकीकरणाची जी चाहूल लागलेली होती त्यातनं कॉल सेंटरसारख्या ज्या नोकऱ्या तयार झालेल्या होत्या त्यावेळेस त्या डोळ्यासमोर ठेवूनही हा बदल झालेला होता. पण आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी मुलांना द्यायचं होतं. मुलाचं व्यक्तिमत्व समृद्ध कसं होईल, विविध पैलूंनी मंडित कसं होईल आणि भयग्रस्त कसं होणार नाही हे महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी खरं तर वाचन आकलन वाढणं महत्त्वाचं होतं. आणि आकलन हे वाचनातनं वाढतं आणि विशेषतः मातृभाषेतनं वाचन वाढवलं तर ते आकलन अधिक वाढतं. हा तर आपला किती पिढ्यांचा अनुभव होता, पण आपण तो बाजूला ठेवला आणि इंग्रजी माध्यमाकडे वाटचाल सुरू केली. त्यावेळेस ज्या टट्टून उभ्या राहिलेल्या शाळा होत्या की नाही मराठी माध्यम किंवा परिसर भाषा किंवा आपली मातृभाषा, त्याला अनेक टर्म्समध्ये आणखी बऱ्याच त्याच्यात वेगवेगळे धागे येतात, पण मी आत्ता मातृभाषा म्हणते. तर मराठी भाषेतून आपण आपलं ज्ञान उत्कृष्ट रीतीनं देऊ शकतो आणि ते ज्ञान मिळाल्यानंतरचं जे आकलन वाढतं त्या आकलनातून आपण कुठलीही भाषा, कुठलंही ज्ञान हे सहज आत्मसात करू शकतो. ह्या एका विश्वासावर ह्या शाळा उभ्या राहिल्या. मराठी माध्यमाच्या शाळा आधी नव्हत्या का? तर होत्या. माझ्या मुलाला आमच्या कुटुंबातल्या सर्व लोकांशी खूप वाद घालून, मतभेद करून मी मराठी शाळेत घातलेलं होतं त्या काळात. 89-90च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. एकदा काय झालं की त्या शाळेनं इंग्रजी शिकण्यासाठी, मराठी माध्यमात इंग्रजी शिकण्यासाठी काय व्यवस्था केली आहे हे सांगण्यासाठी म्हणून एक पालक सभा आयोजित केली होती. त्याच्यात सगळ्या स्टेजवर जी 10 मुलं उभी केली होती त्यांच्या गळ्यात वेलकम डिअर गेस्ट अशी पाट्या अडकवलेल्या होत्या आणि ती इंग्रजी स्वागतगीत म्हणत होती. आणि मग त्यांनी सांगितलं की कसं कसं आम्ही इंग्रजी बोलायला शिकवतोय वगैरे वगैरे. पण त्याच वेळेस मी त्या शाळेतल्या
शिक्षा ज्या मुलांना केल्या जात होत्या त्याबद्दल भांडत होते. म्हणजे मुलं वर्गात दंगा करत असतील तर त्या दंगा करणाऱ्या मुलाला समोर बोलवून टेबलावर उभं राहून त्याची चड्डी काढणं, किंवा त्यानं अभ्यासात चूक झाली तर मी गाढव आहे असं गळ्यात पाटी अडकून सर्व तुकड्यांमधून हिंडवणं, अशा प्रकारच्या त्या शिक्षा होत्या. आणि त्याच्या विरुद्ध मी बोलत होते, पण त्याच्यावर पालक सभा घेतली गेली नाही. तर कारण पालकांनाही असंच वाटत होतं की मुलांना थोडा धाक पाहिजेच. हां, म्हणजे भयग्रस्त मूल हेच खरं तर शिकण्यासाठीचा अतिशय चांगला आहे गोळा आहे असं एक आपल्याला मला असं वाटतं की हे महत्त्वाचं आपण मानत आलेलो होतो. आणि मग अशा या पार्श्वभूमीवर त्यावेळेस म्हणजे माझं जेवढं काय म्हणतात संपर्क आला त्या संदर्भात मी बोलते आहे की पालकनीतीसारखं मासिक आणि अक्षरनंदनसारखी शाळा हा मूल वाढवण्याच्या, मुलाला शिकवण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात खूप मोठा बदल होता. मुळात मूल म्हणजे मातीचा गोळा आणि पालक आणि शिक्षकांनी थापटण्यानं त्याला बडवून आकार द्यायचा आहे अशी जी एक प्रतिमा होती, ती प्रतिमा शाळेनं समाजमनातून पुसून टाकण्यासाठी अथक प्रयत्न केले. आपण नेहमीच ऐकतो ना की तू लहान आहेस, तुला काय कळतं, मी मोठा आहे, मला कळतं, असं अजूनही ऐकू येतं. हां, आणि मग त्याची शोकांतिका पुढे कशी होते की मुलंच आपल्याला सांगतं की आई बाबा मारतात मला, पण ते माझ्या भल्यासाठीच असतं ना. तर हे आपली काय म्हणतात ह्या हिंसाचार स्वीकारणं बळी ठरलेल्यानं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ह्याला मोठं आव्हान शाळेनं जी प्रतिमा पुढे मांडली त्याच्यातनं मिळालं की मूल हे मातीचा गोळा नाही आहे, तर काही अंतर्गत सक्षम अशा क्षमता घेऊन जन्माला आलेलं बी आहे, ते बीजरूप अस्तित्व आहे. त्यामुळे आपलं काम हे फक्त त्याला भूमी तयार करून देण्याचं, पाणी घालण्याचं आहे. ते त्याच्या संपूर्ण क्षमतांनिशी ते फुलतं. ही अतिशय ताकदवान प्रतिमा होती आणि ती क्रांतिकारकही होती. कारण काय झालं की त्याच्यातनं मूल कसं वाढतं ह्याच्याबद्दल तुम्हाला फक्त उत्सुकता असली पाहिजे. ती क्षमता ही जेव्हा मूल हे मातीचा गोळा नसून बी आहे असं म्हटलं, तेव्हा तुमच्याकडे नम्रता असली पाहिजे. तुमच्याकडे आपण कुठे चुकतो आहे हे आत्मपरीक्षण असलं पाहिजे. आपण कुठे कमी पडलो आहोत म्हणून हे झाड वाढत नाही आहे, ही सतत एक जाण आणि बोच आपल्याकडे असली पाहिजे. हा काय म्हणतात हा पॅराडाईम शिफ्ट होता. म्हणजे पॉवर बॅलन्स शिफ्ट करणारी प्रतिमा होती. जर आपल्याला ही जर नसेल ना भान, तर मग पुष्कळ वेळा पालकांच्या आणि शिक्षकांच्या मर्यादाच मुलावर लादल्या जातात आणि त्याला शिक्षण म्हटलं जातं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रतिमा शाळेनं जी पुढे आणली, त्या काळातल्या वेगवेगळ्या बालकांसाठी काम करणाऱ्या शाळांनी आणि संस्थांनी पुढे आणली, ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्यातनं आपल्या अज्ञानातून, आपल्या पूर्वग्रहातून, आपल्या असमंजसपणातून मुलाची वाढ खुरटवून टाकण्याचे प्रयत्न, थोपवण्याचा प्रयत्न एक त्या प्रतिमेतनं केला गेला होता. आम्ही रोमॅन्टिक कविता शिकत असताना वर्ड्सवर्थच्या चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन ह्या टिंटन अबेचं आमच्या मनावर खूप कोरलं गेलेलंच होतं आणि त्याचे काय काय परिणाम झाले हे आम्ही शिकलो होतो. कधीतरी खरं तर इंग्रजी साहित्याच्याकडे शिक्षकांना आणावं असं मला खूप वाटतं. संस्कृती ही सतत उत्क्रांत होणारी गोष्ट आहे. आपण पूर्वी असं म्हणत होतो आई माझा गुरु, आई कल्पतरू. म्हणजे मी पण लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धात खूप भाग घेतलेला होता आणि आई असा विषय आला की हमखास हे म्हणायचंच, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. मग आई मारे नका किंवा आई पण ती सौख्याचा सागरू असते. आपल्या अक्षरमुद्रा 1मध्ये आईवरचा एक निबंध लिहिला आहे, पहा, जरूर वाचा. आणि तो पॅराडाईम शिफ्ट कशी आहे लक्षात येईल की ती मुलगी इतकी सुंदर सेन्स ऑफ ह्युमरनं आईची चेष्टा करते आणि गोड, फार सुंदर निबंध आहे तो, जरूर वाचा. किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा गुरुविषयीचा जो आपल्याकडे जी शिकवणूक आहे, जो श्रद्धेचा एक काय म्हणतात आपण माहोल किंवा श्रद्धेच्या वातावरणातनं आपण मग स्वातंत्र्य मिळवलं आणि संविधानाकडे आलो. तर संविधान हे श्रद्धेवर आधारित नाही आहे, हे लक्षात घ्या. संविधान हे संवादावर आधारित आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आपण भारताचे लोक मिळून असं ठरवतो आहोत. का ठरवतो आहोत? कारण आपल्याला हा देश उभा करायचा आहे.
कारण आपल्याला यातल्या देशातल्या समृद्ध परंपरांचा अभिमान आहे आणि त्याचा पुढे न्यायच्या आहेत, त्या आधुनिकतेत आणायच्या आहेत असं आपण म्हणतो आहोत. आणि त्यामुळे भारताच्या त्याच्यात म्हणजे देशाचं स्वातंत्र्य जसं मिळालं ते स्वातंत्र्य आपण व्यक्तीला बहाल केलेलं आहे. त्यामुळे व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान पायाभूत असेल असं आपण संविधानात म्हटलं आहे. आपण भारताच्या लोकांनी लिहिलेली संहिता स्वीकारलेली आहे आणि त्याचबरोबर जर बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही मूल्यांना अर्थ राहणार नाही असं आंबेडकरांनी तेव्हाच बजावलेलं होतं. हेही आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे परस्परांचा सन्मान जपण्याची प्रत्येक स्वतंत्र व्यक्तीची जबाबदारी आहे हे आपण स्वीकारलेलं होतं. आज इथे जमलेल्या सगळ्या शाळा ह्या 2 गोष्टी मनापासून पायाभूत मानतात. एक म्हणजे मूल मातीचा गोळा नाही आणि दुसरं म्हणजे संविधानातूनच आपण मुलाचं व्यक्तिमत्व आणि सामाजिक वातावरण फुलवणार आहोत. त्यासाठी लोकशाही आग्रह आपण धरू पाहतो आहोत. त्याला आव्हानं बरीच आहेत आणि ती दिवसेंदिवस उग्र होत चाललेली आहेत. पण लोकशाही कार्यपद्धतीतून हा परस्परांबद्दलचा सन्मान, स्वातंत्र्य अशी मूल्य रुजवता येतात. याचे अनेक अनुभव आपल्यापाशी आहेत. 30 वर्ष आहेत हे मी अगदी नक्की ठामपणे सांगते. अशी एक म्हण आहे की बालसंगोपन हा संस्कृतीचा एक निकष असतो. की कुठल्याही संस्कृतीत मुलाकडे कसं बघितलं जातं आणि मूल कसं वाढवलं जातं त्यावर त्या संस्कृतीची पोत ठरतो. पण जर सगळी व्यवस्थाच सडलेली असेल तर सडलेल्या व्यवस्थेमध्ये निरोगी मूल वाढवणं दुरापास्त असतं. आपण पालक आणि शिक्षक म्हणून हे कायम समोर ठेवूयात हा धोका. हे सगळं बोलणं मानसिकता बदलण्याविषयीचं झालं. पण आपल्यासमोर जी आव्हानं आहेत ती अनेकविध आहेत. यातील एकाच आव्हानाचा उल्लेख करून मी थांबते. आपण सगळ्यांनी मिळून ज्यांना मुलाबद्दल आस्था आहे, मुलाच्या शिकवण्याबद्दल कुतूहल आहे आणि एकूण समाजभान हे निरोगी समाजभानाबद्दल कमालीची पडलेली आहे, अशांना अनेक आव्हानं वारंवार एकमेकांशी बोलतच सोडवावी लागणार आहेत किंवा त्याला उपाय शोधावे लागणार आहेत असं मला वाटतं. आत्ताचं सगळ्यात मोठं आव्हान, श्यामलाताईंशी आमच्या बोलणं जेव्हा झालं होतं त्यांना इथे येता आलं नाही बरं नसल्यामुळे, पण त्या अगदी जीव अडकला आहे त्यांचा ह्या सगळ्या कार्यक्रमात आणि त्या सारख्या फोन करून वंदना मग हे सांग बरं का, मग वंदना हे बोल बरं का. त्याच्यातला हा अतिशय त्यांनी वंदना माहिती आहे तुला मी तू म्हणणारेस आहे, पण खरोखर हा गं केवढा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाची माणसावरची पकड आणि माहितीचा विस्फोट. ही 2 अतिशय मोठी आव्हानं आज शिक्षक आणि पालकांसमोर आहेत. जागतिकीकरण, इंग्रजी माध्यम यांनी आलेली भयग्रस्तता आपण बाजूला सारतो, तोच हा माहितीचा विस्फोट झाला. त्यातनं शिक्षकही हादरले आहेत आणि पालकही हादरले आहेत. मुलांकडून येणाऱ्या प्रश्नांचं आव्हान कसं पेलावं हा आता याच्या पुढचा कळीचा मुद्दा राहील. कारण मुलांच्या हातात माहितीचे स्रोत, तथाकथित माहितीचे आणि खऱ्या माहितीचे दोन्ही स्रोत असे दे आर ॲट देअर फिंगर टिप्स. एका क्लिकवर अशी माहिती उघडती आहे आणि ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात. ह्यावर पण त्याचबरोबर माणसांची जागा यंत्रही घेत आहेत. ChatGPTवर नुकताच आम्ही एक हे केला होता, परिसंवाद ला गेलो होतो. अमेझिंग, म्हणजे ते अलिबाबाची गुहाच आहे ती, की एक कळ दाबली की अख्खा निबंध सुंदर भाषेत असा लिहून मिळतो. शिक्षकांनी काय करायचं प्रश्न आहे. तर त्यामुळे आपल्याला निश्चितच काय म्हणतात याच्यावर खूप विचारविनिमय करावा लागेल. अर्थात मला असं वाटतं की आपला एक प्लस पॉईंट असा आहे की आपल्याकडे पेडागॉजी आहे, आपल्याकडे एक अध्यापन दृष्टी आहे, आपल्याकडे एक जीवनदृष्टी आहे आणि त्या जीवनदृष्टीमध्ये माणसाचं पण मोल आहे, माणसाच्या सर्जनशीलतेचं मोल आहे. ह्या सगळ्याचं आपण कसं करणार आहोत हे आज आपल्यासमोर आव्हान आहे. ही पेडागॉजी आपल्याला अधिकाधिक समृद्ध करावी लागेल. माहिती म्हणजे शिक्षण नव्हे किंवा ज्ञान नव्हे ही स्पष्टता आपल्याला आहेच, पण ते ज्ञानामध्ये कन्व्हर्ट कसं करायचं, मिळालेली माहिती याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. व्यक्तिगत शिकण्यापेक्षा सहकार्यानं गटामध्ये शिकणं अधिक फायद्याचं होईल असं मला स्वतःला वाटतं. कारण त्यातून माहितीचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल खरं सांगायचं झालं तर. आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आणि मूल्यमापन पद्धतीमध्येही आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. फार दूर नाही आहेत हे दिवस.
तर ह्यासाठी ह्या ज्या सर्जनशील शिक्षणावर भर देणाऱ्या आणि आनंददायी शिक्षणावर भर देणाऱ्या शाळा आहेत, त्यांनी सतत एकमेकांशी संपर्कात राहिलं पाहिजे, सतत देवाणघेवाण करत राहिली पाहिजे, सतत नवनवीन मार्ग मला हे सुचते बरं का आणि तुम्हाला काय वाटतंय या पद्धतीनं करत राहिलं पाहिजे, तरच या आव्हानांना आपण तोंड देऊ शकू. सगळीच आव्हानं अगदी आपणहून स्वीकारलेली स्पर्धासुद्धा ताण निर्माण करत असतात. थोडाफार ताण बरा असतो, पण ताण जेव्हा भयग्रस्ततेत बदलतो तेव्हा मग त्याचा व्यक्तिगत पातळीवर अतिशय भयानक परिणाम होतो. म्हणजे मूल नैराश्य, वैफल्य याच्यात बुडतं, आक्रमकता वाढते, हिंसेवरचा विश्वास वाढतो. आपल्या अलीकडच्या बातम्यांमधनं ते किती पुढे येते की हिंसेचे इतके भयानक प्रकार आज आपल्या भोवती समोर येत आहेत. तर त्यामुळे त्यातून अन्याय आणि अत्याचार वाढतात, सामाजिक जीवन हे असुरक्षित होतं, संवादाची, मैत्रीची, करुणेची भाषा संपते, पर्यावरण प्रदूषित होतं. केवळ झाडं लावून प्रदूषण रोखता येत नाही, झाडं जगवावी लागतात आणि त्यासाठी मुख्य म्हणजे भूमी तयार करावी लागते. निगुतीनं आस्थेचं, मैत्रीचं खत पाणी घालून झाड वाढवावं लागतं, तण काढून टाकावं लागतं. आपण सगळी भूमीच नासवली तर झाड जगणार नाही. झाडामध्ये जगण्याची, फुलण्याची, बहरण्याची अनिवार्य उर्मी असते. कुठल्याही मुलाकडे बघा तुम्ही, आपण ती उर्मी कशी जपायची, ती भूमी तशी कशी तयार करायची, ती आस्था कशी सांभाळायची आणि त्यासाठी कुठलं अध्यापनशास्त्र, कुठली जीवनदृष्टी जोपासायची, एकमेकांबरोबर वाटून घ्यायची, यासाठी आपण आज सगळे जमलेलो आहोत आणि यातून आपल्या हाती काहीतरी नक्की लागेल अशी माझी खात्री आहे. नमस्कार. सृजनानंद शाळा आणि अक्षरनंदन शाळा यांचे ऋणानुबंध फार पूर्वीपासून आहेत. अक्षरनंदन शाळा सुरू होण्यापूर्वी एका शिबिरामध्ये विद्याताई आणि लीलाताई यांची ओळख झाली. विविध शिबिरांमध्ये लीलाताई अभ्यासवर्ग घेत असत. अक्षरनंदनमध्ये लीलाताईंचे मुलांबरोबरचे पाठ, अभ्यासवर्ग प्रत्यक्ष बघायला, अनुभवायला मिळाल्याबद्दल आम्ही काही शिक्षक स्वतःला भाग्यवान समजतो. लीलाताईंमधला स्पष्ट वक्तेपणा, विनोदबुद्धी, विचार करायला लावणारे प्रश्न विचारण्यातली हातोटी, काही वेळा निरुत्तर करणारे प्रश्न, मुलांना बोलतं करण्याची खुबी हे अगदी जवळून अनुभवता आलं. लीलाताईंची शिक्षणविषयक पुस्तकं आम्ही आवर्जून शाळेत वापरतो. 1996-97 साली सृजनानंद शाळेतील 4थीची मुलं काही दिवस अक्षरनंदन शाळेमध्ये आली होती. तेव्हा दोन्ही शाळेतील 4थीच्या मुलांनी मिळून एकत्र दुकान जत्रा केली होती. ती आपल्या शाळेतली पहिली दुकान जत्रा. सृजनानंद शाळेच्या पद्धती प्रत्यक्ष बघणं, शिकवण्यातली शिस्त समजून घेणं, यासाठी आम्ही काही शिक्षक शाळा भेटीला गेलो होतो. 1 वर्ष त्यांनी मांडलेलं प्रदर्शन, त्यांचं संमेलन हेही बघण्याचा योग आला होता. सृजनानंद शाळेत शिकवणाऱ्या मंदाताई, अलकाताई काही कारणांनी पुण्यात वास्तव्यास आल्या होत्या. तेव्हा सलग काही वर्ष आठवड्यातून एकदा 4थीच्या वर्गावर पाठ घ्यायला त्या आवर्जून यायच्या. आता ऐकूया सृजनानंद शाळेची मांडणी. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली मांडणी करावी. नमस्कार. मी इंद्रजित दादा सृजनानंद विद्यालयामध्ये मानद शिक्षक आहे आणि विद्यालयाचा पालकही आहे. विद्यालयामध्ये 3री-4थीसाठी मी गणित विषय शिकवतो आणि आज इथं विद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून सृजनानंद विद्यालयाची मांडणी करण्यासाठी इथं उभा आहे. नमस्कार. मी सुचिता पडळकर सृजनानंद विद्यालयामध्ये गेली अनेक वर्ष काम करते आहे. सृजनानंदची पालकही होतेच आणि आज शाळेमध्ये संचालक म्हणूनसुद्धा काम करते आहे. सृजनानंद विद्यालय ही प्राथमिक शाळा आहे. म्हणजे बाकी सगळी माहिती आपली समान आहे. मराठी माध्यमाची आहे, विना अनुदानित आहे वगैरे, ही सगळी माहिती आपली समान आहे. पण सृजनानंद जरी का पहिली शाळा असली महाराष्ट्रातली तशा प्रकारची, पण ती कायम प्राथमिकच राहिलेली आहे. त्यामुळे आमच्या मांडणीमध्ये 4थीपर्यंतचे सगळे दाखले किंवा कामाच्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतील. आपण सुरू करूया. तत्पूर्वी अक्षरनंदनच्या 30 वर्षाच्या वाटचालीसाठी त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा.
सृजन आनंद जरी का आधी सुरुवात झालेली शाळा असली तरी तुम्ही खूप पुढे गेला आहात. त्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे की आपले ह्या सगळ्या मित्रशाळा आपल्या वरचे वर्गसुद्धा फार यशस्वीपणे चालवत आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आम्ही मात्र 4थीपर्यंतच राहणार आहोत. आजच्या प्रास्ताविकामध्ये लीलाताईंचा फार आदरपूर्वक उल्लेख केला गेला. लीलाताई आज आपल्याबरोबर तशा नाही आहेत, पण त्यामुळेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या लीलाताई ह्या एका छोट्याशा व्हिडिओनी करूया. आणि हा व्हिडिओ खरं तर आत्तासाठी तयार केला नाही, तर गेल्या वर्षी 15 जूनला लीलाताईंचा दुसरा स्मृतिदिन होता. त्या दिवशी कोल्हापुरातल्या अनेक शाळांबरोबर आम्ही एक कार्यक्रम केला होता. तेव्हा कोल्हापुरातल्या सर्व शाळांना लीलाताई कळाव्यात म्हणून केलेला तो व्हिडिओ होता. तोच आत्ता आपण पाहणार आहोत. प्रत्येक गावाला स्वतःचं असं वैभव असतं. आपलं कोल्हापूर तर निसर्ग, शेती, पशुधन, माणसं आणि शिक्षण अशा अनेक बाबतीत समृद्ध आहे. आणि तो आपला ठेवा आहे बरं का. कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे आपल्या लीलाताई पाटील. मुलामुलींनी सृजनशील व्हावं, शिक्षणातला आनंद त्यांना कळावा, समाजाकडून आणि समाज उपयोगी शिक्षण त्यांनी घ्यावं अशी मांडणी त्यांनी केली आणि असं कामही करून दाखवलं. अशा पद्धतीनं काम करण्यासाठी त्यांनी 1985 मध्ये सृजन आनंद विद्यालय ही शाळा सुरू केली. कशा होत्या मुलांच्या लीलाताई? आज आपण लीलाताईंची म्हणजेच त्यांनी मुलांसाठी केलेल्या कामाची थोडक्यात ओळख करून घेऊ. 15 जूनला लीलाताईंचा दुसरा स्मृतिदिन झाला आणि 28 मेला 95वा जन्मदिन. चित्रपट माध्यमाची ताकद त्यांनी ओळखली होती आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या आठवणींसोबत चित्रपट पाहणार आहोत. लीलाताई शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. त्यांना लहान मुलं कशी कशी शिकतात याबद्दल खूप कुतूहल होतं. त्या स्वतः मुलांना शिकवायच्या. मुलं स्वतः शिकतात आणि तशी त्यांना संधी द्यावी असा लीलाताईंचा विश्वास होता. आणि म्हणून आजही सृजनमध्ये मुलं गटकामातून शिकत असतात. कोल्हापुरातल्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना त्या आपल्या विद्यालयात बोलवायच्या आणि त्यांच्या अनुभवातूनही मुलांनी जग समजून घ्यावं असा त्यांचा प्रयत्न असायचा. महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तींनी आपल्या विद्यालयात यावं, आपलं काम समजून घ्यावं, विद्यालयाशी मैत्री वाढवावी असंही त्यांना वाटायचं. विद्यालयात येऊन गेलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये जयंत नारळीकर, विजय तेंडुलकर, नानासाहेब गोरे असे अनेक दिग्गज येऊन गेले. जयंत नारळीकर वैज्ञानिक होते, विजय तेंडुलकर लेखक होते, नानासाहेब गोरे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे सैनिक होते, स्वतंत्र भारताचे इंग्लंडमधील राजदूत देखील होते. लीलाताई त्यांच्या शिकवण्यात नाट्य सादरीकरणाचा लीलया उपयोग करीत. पाठातील एखादा प्रसंग नाट्यरूपात सहज उभा करीत आणि त्यामुळं मुलांना तो पाठ समजूनच जात असे. मुलांनी भरपूर आणि वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करायला हवं याकरता त्या स्वतः मुलांना अनेक पुस्तकं वाचून दाखवत. अनुभवातून शिकण्यावर लीलाताईंचा कायम भर असे. मुलांना घेऊन ठिकठिकाणी सहलीला जावं, तिथली कामं समजून घ्यावीत, काम करणाऱ्या लोकांना भेटावं आणि त्यातून भाषा, व्यवहार, भवताल शिकावं असं हे साधं सोपं शिकणं होतं आणि ते अजूनही अविरतपणे असंच सुरू आहे. मुलांनी भरपूर खेळावं याकडे त्या कटाक्षानं लक्ष देत. स्थानिक खेळाकडे त्यांचा विशेष ओढा होता. मानवी स्पर्श, साहस आणि परस्पर विश्वास देणाऱ्या खेळांना त्या प्रोत्साहन देत. असे अनेक खेळ त्या स्वतः रचत आणि मुलांबरोबर खेळत. मुलांनी स्वतः खाऊ बनवावा, तो सगळ्यांनी मिळून एकत्र खावा ही बालपणीची गंमत त्यांना भुरळ घालत असे. अशा अनेक विविध उपक्रमांमधून आरोग्य, विज्ञान, भाषा, गणित, इतिहास मुलांनी शिकावं, समतेचं मूल्य अंगीकारावं असा त्यांचा आग्रह होता. आणि हीच सृजन आनंद विद्यालयात शिकणे आणि शिकवण्याची आनंददायी पद्धत आहे. असे आहे आपले आणि लीलाताईंचे सृजन आनंद विद्यालय.
आज एक तासाभरामध्ये एक तास आम्हाला मिळालेला आहे मांडणी करण्यासाठी. त्या एका तासामध्ये जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता यावी म्हणून आम्ही आज माध्यमाचा उपयोग करत आहे. हे कमी वेळेत जास्तीत जास्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. आपल्या सगळ्याच प्रयोगशील शाळा मुलाच्या बौद्धिक विकासाबरोबर ताईंनी आता बोलल्याप्रमाणे भावनिक आणि सामाजिक विकासावर भर देणारे आहेत. आणि या सगळ्या क्षमतांमधून मुलांना आनंद कसा मिळेल यावर आपल्या सर्व शाळांचा भर असतो. आणि यासाठी वर्षभर आपण वेगवेगळे उपक्रम, कृती, अनुभव मुलांना देत असतो. वर्गावर्गातले पाठसुद्धा आनंददायी व्हावेत यासाठी खेळ, गाणी, गोष्टी याचा आपण उपयोग करत असतो. पण आता वर्गावर्गातले सगळे उपक्रम मांडण्याऐवजी गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काही ठळक उपक्रम विद्यालयात झाले त्याबाबत आता आपण इथं मांडणी करणार आहोत आम्ही. आता हे बौद्धिक विकासाचे काही उपक्रम आपल्यासमोर सादर करतोय. पण आपल्याला कुठलाही उपक्रम हा बौद्धिक विकासाचा, हा भावनिक विकासाचा, हा सामाजिक विकासाचा असा आपल्याला करता येणार नाही. त्याच्यातून सगळ्याच गोष्टींचा कमी जास्त प्रमाणात विकास होत असतो. फक्त विद्यालयाचा जोर, विद्यालयाला त्यातून काय अपेक्षित होतं त्यानुसार आम्ही त्याची कॅटेगरी केलेली आहे. कोरोनाच्या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात झाली होती. 15 ऑगस्ट 2021 असेल. त्याच्यामध्ये विद्यालयामध्ये आंतरशालेय प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तो विषय होता की आपला भारत समजून घेऊया. 3री-4थीच्या मुलांना, 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांना जास्तीत जास्त 3री-4थीवर जास्त भर होता त्यावेळेला की आपला भारत काय आहे, भारताचा इतिहास काय आहे त्याची किमान त्यांना परिचय व्हावा किंवा स्वातंत्र्य योद्ध्यांची ओळख त्यांना व्हावी. आपला भारताचा आवाका काय आहे, त्याचा नकाशा काय आहे, किती राज्ये मिळून तो भारत तयार होतो, त्याच्या सीमा काय आहेत, अरबी समुद्र, हिंदी महासागर, किमान काही राज्यांची नावं तरी त्यांच्या कानावर पडावीत. जे आसाम, अरुणाचल प्रदेश ही काही नावं मुलांनी ऐकलेली नसतात. त्या हेतूनं ही प्रश्नमंजुषा घेण्यात आली. ही प्रश्नमंजुषा विद्यालयाच्या स्तरावर पण झाली, ऑनलाईन झाली होती ती. आणि त्याच्यामध्ये काही इतर शाळा, 7 शाळांचा सुद्धा सहभाग होता. अशी अतिशय सुसूत्रबद्धतीनं ती प्रश्नमंजुषा झाली होती. आणि मुलांचा सुद्धा परफॉर्मन्स आणि उत्साह खूप मोठा होता. याच्यामध्ये मुलांना आम्ही प्रश्नावली अशी दिली होती आणि ही प्रश्नावली शिक्ती करणारी होती. म्हणजे फक्त प्रश्न देण्याऐवजी ती शिक्ती करणारी प्रश्नावली होती. म्हणजे आता इथं असं हा रवींद्रनाथ टागोरांचा फोटो तिथं दिला आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की भारताचे राष्ट्रगीत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिणारी व्यक्ती आहेत हे. त्यांना जास्त होणार का? हां, नोबेल पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय आहेत. ती व्यक्ती कोण आहे ती आपण ओळखू शकाल का? त्यांनी शांतिनिकेतन ही शाळा, प्रयोगशील शाळा उभी केली होती. अशी माहिती देऊन ती व्यक्ती ओळखण्याचं काम मुलांचं होतं. असेच मुलांना त्याच्यातून शिकतं होतील असे प्रश्न बरेचसे त्याच्यामध्ये दिले होते. भारताचा नकाशा दिला होता त्यांना, त्याची सूची होती. सूचीनुसार त्यांनी त्यातल्या छोटी राज्य, मोठी राज्य, कुठलं राज्य कुठल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हे सगळं त्यांनी त्याची तयारी करायची होती. पालकांची मदत घ्यायला ते घेऊ शकत होते. ते याच्यामध्ये काही वास्तू दिल्या होत्या भारतातल्या. ह्या वास्तू कुठल्या राज्यामध्ये आहेत, कशासाठी प्रसिद्ध आहेत, एखादं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित होतं. परत आपल्या भारतातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो दिले होते आणि ते व्यक्ती कुठल्या क्षेत्रातली आहे, ती व्यक्ती तुम्हाला ओळखता येते का, अशी प्रश्नावली होती. शेवटी काही प्रश्न पण मांडले होते भारताचे, काही जे मुलांच्या पातळीवर जे मांडता येतील. म्हणजे नदी प्रदूषणाबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला कोणते माहिती आहेत, अशी या प्रश्नावलीची तयारी करून ती प्रश्नमंजुषा झाली. खूपच छान प्रश्नमंजुषा ती झाली होती. त्याच्यानंतर आपलं बालसाहित्य संमेलन झालं, त्याबद्दल ताई सांगतील. नाशिकला जे साहित्य संमेलन झालं होतं की डॉक्टर जयंत नारळीकर ज्याचे अध्यक्ष होते आणि तेव्हा नुकताच करोनाचा काळ संपला होता आणि पुन्हा शाळा सुरू झाल्या होत्या. अशा वेळेस मुलांना अधिक प्रोत्साहित करणं, लवकर शिकतं करण्यासाठी त्यांना खेचणं अशी कामं आपली चाललेली होती. तर तेव्हा नाशिकचं साहित्य संमेलन जेव्हा सुरू होतं तेव्हाच विद्यालयामध्ये बालसाहित्य संमेलन झालं होतं
त्याचे अर्थातच हेतू मुलांचं आकलन म्हणजे मधल्या 1.5 वर्षात मुलं शाळेच्या संपर्कात कमीत कमी होती, ऑनलाईन जास्त होती आणि प्रत्यक्ष त्यांच्या जरी आम्ही परिसर शाळा चालवत असलो तरी त्याला मर्यादा होत्या खूप. त्यांच्या विचारांना चालना मिळणं, मुलांची चाचपणी करणं, किती काळ त्यांचा ते मागे पडलेले आहेत अशा प्रकारचं आणि त्यांची मरगळ झटकणं हा बालसाहित्य संमेलनामागचा उद्देश होता. आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार होणं, पुस्तकाबाहेरच्या कविता त्यांना पाठ होणं, त्याच्यानंतर लेखन कौशल्य वाढणं त्यांचं आणि काही साहित्यिकांशी ओळख होणं, पुस्तक वाचायच्या त्यांचं पुन्हा कदाचित खंडित झालेली सवय पुन्हा वाढणं, अशा हेतू साध्य करण्यासाठीची ही बालसाहित्य संमेलनं झालेली होती. 4ही वर्गाची मुलं त्याच्यात सहभागी होती. त्याची काही दृश्य बघूया. प्रत्येक वर्गाला साहित्यिकांचं नाव दिलं होतं. जसे ह्या फोटोमध्ये आपल्याला माधुरी पुरंदरे हे एक नाव दिसतंय, साने गुरुजींचं दालन होतं. अशी वेगवेगळी दालनं होती. खाली आमच्या शाळेतल्या एका मुलाचं पुस्तक, गोष्टीचं पुस्तक सांगलीच्या एका प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं होतं. तेव्हा आम्ही आमच्या शाळेमध्ये पुन्हा ते प्रकाशित केलं. त्याचा हा खालचा फोटो आहे. काही साहित्यिकांचे फोटो आणि त्यांच्या बालकविता शाळेत प्रदर्शित केलेल्या होत्या. त्या मुलांनी पाठही केल्या होत्या. त्या कविता साहित्यिकांच्याबद्दल सांगणं आणि मुलांना समजून सांगणं असा हा फोटो आहे. त्याच्यामध्ये विंदा करंदीकर, इंदिरा संत वगैरे अशी आपल्याला फोटो दिसत आहेत आत्ता. तर बालसाहित्य संमेलनातलीच ही दृश्य आहेत की ज्याच्यामध्ये मुलं वाचत बसलेली आहेत आणि त्यांना दिलेली वेळ संपली होती. तेव्हा त्यातला एक छोटीशी गंमत म्हणून सांगते. सतरंजीवर बसली आहे ती पुस्तकं वाचत. ते पुस्तक आपल्याला पुन्हा मिळावं म्हणून त्यांनी सतरंजीच्या खाली पुस्तकं लपवून ठेवली होती. जेव्हा सतरंजी काढली तेव्हा बरीच पुस्तकं खाली होती आणि ते ताई पुन्हा मिळणार नाही हे पुस्तक एकदा गठ्ठ्यात गेलं की, म्हणून ती लपवलेली पुस्तकं होती. अशी मुलांची गंमत असते. खाली ते पपेट शो करत होती. भाषेचे अनेक अंग मुलांनी तेव्हा सादर केली होती. कविता स्वतःच्या रचल्या होत्या, लेखन केलेलं होतं, पपेट शोमधनं संवाद साधत होती. अशी थोड्या अवधीमध्ये लॉकडाऊनचा तो छोटाशी जी काही झरोका मिळाला होता तेव्हा झालेली ही तयारी होती आणि त्यातनं हे साहित्य संमेलन झालेलं होतं. पुढे इंद्रजित दादा. पुढचा उपक्रम होता इतिहास अभ्यास सहल. याच्यामध्ये पन्हाळ्याची भेट होती, निवासी सहल होती ती. मुलांना शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या संदर्भात मुलांनी पन्हाळा पाहावा. खरं तर कोल्हापूरपासून पन्हाळा जवळच आहे, त्यामुळे पालकांबरोबर त्यांनी बऱ्याच वेळेला बघितलेला असतो. पण आमच्याबरोबर एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांना दाखवता येईल या हेतून आम्ही त्यांना पन्हाळ्याला नेलं होतं. त्याच्यामध्ये मुलांनी ट्रेकिंग केलेलं आहे. या हेतूसाठी ती निवासी सहल होती. बाहेर राहण्याची सवय मुलांना एक अनुभव वेगळा द्यावा म्हणून. त्याच्यामध्ये मुलांनी पन्हाळ्यावर जे अवघड वाट किंवा राजदिंडी असे जे मार्ग असतात त्या मार्गावरून ट्रेकिंग केलं होतं. मुलांनी भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यातला बदल म्हणजे 400 वर्षापूर्वी पन्हाळा कसा असेल त्यावेळेला आणि आत्ता तो कसा आहे, आजूबाजूचा परिसरामध्ये काय बदल झालेला आहे, म्हणजे मुलं त्याचा विचार करत होती. परत किल्ल्याची रचना कशी असते, हा डोंगरी किल्ला आहे, त्याच्यावर पठारी प्रदेशावर तो बांधलेला आहे, त्याचा भूगोल कसा आहे, भौगोलिक स्थान कसं आहे, याबाबत मुलं विचार करत होती. त्याच्यामध्ये जे बुरुज असतात त्या बुरुजांचं महत्त्व काय आहे याच्यावर चर्चा होत होती. आणि शिवाजी महाराजांच्या युद्धोत्तर कार्य म्हणजे शिवाजी महाराज म्हणलं की युद्ध मुलांच्या डोळ्यासमोर येत असतं. पण युद्ध सोडून शिवाजी महाराज काय काय माहिती आहेत आपल्याला यावर मुलांनी खूप चांगली उत्तरं दिली होती. म्हणजे शेतीसाठी शिवाजी महाराजांनी केलेलं काम, रेतीसाठी केलेलं काम, परत आरमार उभारलेलं काम, किल्ल्यांची बांधणी केलेली, असं जे वेगवेगळ्या युद्ध सोडून जे वेगवेगळं होतं आमच्यापेक्षा मुलांनी खूप छान त्याला रिस्पॉन्स दिला होता. आणि त्याची आपण काही क्षणचित्र इथं बघूया.
पुढचा उपक्रम हां, प्रकल्पातून शिक्षण. विद्यालयात सुरुवातीपासूनच प्रकल्प होतात. चारही वर्गांचे वेगवेगळे विषय असतात प्रकल्पांचे, आणि गेल्या 37 वर्षामध्ये गुणिले 4 इतके प्रकल्पांचे विषय झालेले आहेत. कुठलाच विषय आत्तापर्यंत पुन्हा झालेला नाही. तर ह्या वर्षीचा गेल्या वर्षी म्हणजे झालेल्या वर्षातला हा 4थीचा प्रकल्प आपण थोडासा समजून घेऊया, की ज्याच्यातून मुलं एखादा विषय सखोलतेने समजून घेतात, त्याची व्याप्ती लक्षात घेतात, त्याच्यासाठी माणसांना भेटतात आणि नवीन विषयाचं एक दालन त्यांच्यासाठी खुलं होतं. 4थीचा प्रकल्पाचा विषय होता काच प्रकल्प. तर काचेची निर्मिती कशी होते, त्याचे प्रकार किती असतात, किंवा आम्हाला सुद्धा खूपच गोष्टी प्रकल्पात मुलांच्याबरोबर नव्याने कळतात, की महाराष्ट्रामध्ये काच निर्माणच होत नाही, मग ती आपल्याकडे गुजरातमधनं येते, कुठून येते. किंवा काचेच्या कारखान्याला जेव्हा त्यांनी भेट दिली, कोल्हापुरात काचेचा कारखाना आहे, मग ते त्याच्यावरचं डिझाईन कसं बनतं, काच कशी कापली जाते, ती हिरकणी कशी असते, किंवा त्याला चॅम्पर देणं ज्याला म्हणतात, कोपरे घासणं, अशा प्रकारची सगळी कामं मुलांनी तिथे बघितली. भोकं पाडणं, काचेला भोक कसं पाडता येतं, अशा कितीतरी गोष्टी त्या कारखान्यामध्ये त्यांना बघायला मिळाल्या. आणि अर्थातच ह्याच्याबरोबर अनेक गोष्टी शाळेतही घडल्या. काचाकवड्यांच्या खेळ आत्ता इथे मुलं खेळत आहेत, किंवा काचेच्या तुकड्यामधनं चित्रनिर्मिती केली, अशी काही चित्र आणि ह्या प्रकल्पात मुलांनी केलेली पुस्तकं आज आपण इथे प्रदर्शनातही पाहू शकणार आहोत. काच कारखान्यामधलेही दृश्य आहेत. कारखाना बघायला गेल्यानंतर तिथे मुलं काय समजून घेत आहेत, तिथल्या जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत. काचेवरचं रंगकाम कसं केलं जातं ते तिथे बघतायत. अशा वेळेस आपल्याला खूप स्वतःला जबाबदारीने सांभाळावंही लागतं, कारण की खूप धोक्याच्या जागासुद्धा तिथे असू शकतात. तसाच हा एक 3रीचा प्रकल्प होता, बांध बंधारा असा होता, की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रतिकृती केल्या होत्या. काही फोटोंमध्ये मागच्या प्रतिकृती आपल्याला बघायलाही मिळतात. पण त्याच्यानंतर कोल्हापुरात राजाराम बंधारा जो आहे, जिथे शाहू जन्मस्थळाच्या जवळ आहे हा, आणि तिथे राधानगरी धरणाचं प्रतिकृतीही तयार केलेली आहे. तर हे सगळं बघायला गेले होते मुलं. आणि अशा वेळेस अर्थातच आपण आपल्या जाणकार पालकांची नेहमीच मदत घेत असतो. तर ह्या क्षेत्रात इंजिनिअरिंगमध्ये असणारे किंवा धरणावर काम करणारे जे आमचे पालक होते, तेही सहल समजून सांगायला आलेले होते बरोबर. राधानगरी हे पहिलं धरण होतं शाहू महाराजांनी बांधलेलं, की ज्यामुळे कोल्हापूरला पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ शकला. तर हे धरण समजून घेणं आणि एकूणच बंधाऱ्याचं महत्त्व, छोट्या धरणांचं महत्त्व, मोठ्या धरणांमुळे होणारे तोटे, अशा अनेक गोष्टी मुलं ह्या प्रकल्पामधून समजून घेत होती. हा प्रकल्प 3रीचा होता. असाच एक सलग चालणारा कार्यक्रम म्हणजे विज्ञान मास. फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर विद्यालयात विज्ञान मास होतोच. काही वेळेला काही कार्यक्रमांची गर्दी झाली तर विज्ञान दिनही होतो. म्हणजे आग्रह नसतो की मासच केला पाहिजे, पण ह्यावर्षी आम्ही मास करू शकलो होतो, की ज्याच्यामध्ये मुलांनी महिनाभर विज्ञानाची कोडी सोडवली, विज्ञानाचे प्रश्न विचारले, प्रश्न विचारलेल्याची उत्तरं शोधली. असं रोज काही ना काहीतरी चाललेलं होतं. त्याच्यामधला पुढचा काय फोटो आहे, हां, क्षणचित्र आहेत पुढे. त्याच्यामध्ये विज्ञान खेळणी बनवणं हे मुलांना खूप आवडलं होतं. आता काही आपण विज्ञान खेळणी वर्गावर्गात बनलेली बघूया. हा एक उपक्रम होता की ज्यांनी मुलांनी खूप वेगळे प्रश्न शोधले होते, उत्तरं शोधली होती. त्या मुलांना मागे असे पंख लावलेलेच होते. त्या मुलांचे फोटो, उत्तम प्रश्न शोधलेल्या मुलांचे फोटो, त्याला पंख लागले, आपोआप लागले ते पंख, असे फोटो काढणे हेच त्यांना बक्षीस होतं. आमच्या पालकांनी त्या दिवशी विज्ञान दिनाच्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला विद्यालयामध्ये खूप प्रयोग केले होते मुलांना दाखवायसाठी. कारण की सगळीच जाणकारी शिक्षकांच्याकडे नसते ना. खूप पालकही आपले खूप पुढे त्या विषयातले जाणकार असतात. मग हे सगळ्या पालकांनी वेगवेगळे स्टॉल मांडून विज्ञानाचे प्रयोग समजून सांगितले होते. ही विज्ञान खेळणी मुलं खेळत आहेत स्वतःनी बनवलेली. हा 1लीचा वर्ग आहे, हा 3रीचा वर्ग आहे. वरच्या मजल्यावरनं प्लास्टिकच्या पिशवीचं पॅरेशूट खाली आलं. ह्याच मधला एक छोटा भाग असा होता की
अवकाश संशोधन केंद्राला मुलांनी भेट दिलेली होती. प्रत्यक्ष दुर्मिळीतनं चंद्राचं निरीक्षण केलं होतं आणि तिथल्या शास्त्रज्ञांबरोबर खूप चर्चा केली. अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की अरे आपण शाळेत मुलांना जेवढं छोटं समजतं तेवढी काही ती छोटी नसतात. ते त्यांना फार माहीत असतं आणि फार जाणूनही घ्यायचं असतं. त्या शिवाजी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांबरोबर त्यांचा हा संवाद चालला आहे. मी करून ते प्रश्न विचारत होते आणि त्यांना कॉर्नर करून करून ते गाठत होते सारखे. विद्यालयातील मुलांना गणिताची आवड निर्माण व्हावी किंवा गणित ते सोपं वाटावं यासाठी वेगवेगळे खेळ, कृती किंवा साहित्याचा उपयोग केला जातो. त्याचंच हे एक मापनाचं साहित्य आहे धारकता मोजण्यासाठीचं, की मुलांना पाण्याच्या मत्तीनं खेळणं खूप मजेशीर वाटत असतं. मग पाण्याच्या मत्तीनं आपल्याला धारकता कशी मोजता येईल, त्याचा अभ्यास कसा करता येईल, एक छोटंसं साधन आहे त्याचं, त्याची फक्त एक ही ओळख आहे. आता ही जी भांडी तुम्हाला दिसत आहेत ही सगळी प्लास्टिकच्या बरण्या, डबे, बॉटल्स यांच्यापासून बनवलेली आहेत. ह्यातलं एखादं भांडं 1.5 लिटरचं आहे, एखादं अर्धा लिटरचं आहे, एखादं 2 लिटरचं आहे, 2.5 लिटरचं आहे, 2.25 लिटरचं आहे, 1 लिटरचं आहे. अशी वेगवेगळी धारकता म्हणजे तेवढं पाणी त्याच्यात मावतंय, अशी वेगवेगळी धारकता असलेली ही भांडी आहेत. मग आता हा खेळ काय आहे की ह्यातल्या फक्त एकाच भांड्याची धारकता आम्हाला माहिती आहे, ती ह्या भांड्याची. हे अर्धा लिटर आहे, याची धारकता आम्हाला माहिती आहे आणि याच्यावरून ह्या उरलेल्या सगळ्या भांड्यांची धारकता आम्हाला शोधायची आहे. त्यासाठी पाण्याचा वापर करायचा. पाण्यानं भरलेली बादली घ्यायची आहे, ह्याच्यातून पाणी भरून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला ज्या भांड्याची धारकता ओळखायची आहे, समजा आता मला ह्या भांड्याची धारकता ओळखायची आहे, तर पाण्याच्या बादलीतून मी हे पाणी भरून घेईन आणि याच्यात ते ओतेन. समजा असले दोन भांडी पाणी जर याच्यात मावत असेल तर हे भांडं 1 लिटरचं. असं करत मुलानं या सगळ्या भांड्यांची धारकता शोधून काढायची आहे. आता हे छोटं भांडं आहे, याची धारकता जर हवी असेल तर काय करता येईल, याच्यात जर पाणी भरून घेतलं तर ह्याच्यात नाही मावणार. मग मुलाच्या लक्षात यायला पाहिजे की याच्यात न भरता आता याच्यातून पाणी भरून घ्यायचं आणि याच्यात ओतायचं. समजा असली 2 भांडी जर याच्यात मावलीत तर लक्षात घ्यायला पाहिजे की हे 2 मिळून अर्धा लिटर होतंय. हे 2 मिळून हे अर्धा लिटर होत असेल तर हे 1/2 लिटरचं आहे. असं करत या सगळ्या भांड्यांची धारकता मुलांना शोधायची आहे पाण्याचा वापर करून. लॉकडाऊनच्या काळात अशी खूप साधनं, खूप खेळ आणि खूप नव्या अध्यापन पद्धती शिक्षकांनी शोधून काढल्या. खरं तर ते एक वेगळ्या प्रकारचं वरदानच मिळालं होतं. ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकवणं आणि अनेक व्हिडिओज तयार करणं, की जे आम्ही ह्याच्यापूर्वी कधी व्हिडिओ तयार करून ठेवत नव्हतो आमच्या कामाचे, पण त्या निमित्ताने ते करायला सुरुवात झाली कारण की ते मुलांना पाठवायचे होते. त्यामुळे अर्थातच ते संग्रहितसुद्धा झालेत. पुढचा उपक्रम होता पोस्टर निर्मिती. त्याच्यामध्ये हा गटकामाचा उपक्रम होता. त्याच्यामध्ये मुलांना स्थानिक प्रश्नांची जाण व्हावी. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापुरातील रस्ते प्रश्न काय आहे, किंवा कचरा प्रश्न, पंचगंगा प्रदूषण, किंवा भटक्या प्राण्यांचा प्रश्न, असं प्रत्येक गटाला वेगवेगळे प्रश्न दिले होते आणि त्या मुलांनी त्याच्यावर काम करायचं होतं. म्हणजे वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या त्याच्यातून त्या, किंवा आम्ही काही माहिती मुलांना दिली होती की त्या संदर्भात काही माहिती सुचवली होती, त्या मुलांनी ती माहिती सगळी अभ्यासायची होती आणि त्याचं सादरीकरण करायचं होतं. मुलांनी याच्यातलं केलेलं सादरीकरण कसं होतं ते तुम्हीच बघा. हा कचरा प्रश्न आहे. कचरा प्रश्नाची कारणं तिथं मुलांनी सांगितलेली आहेत. कचरा म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, ई कचरा. मुलांना हा बायोमेडिकल कचरा असतो हे लक्षात आलं त्याच्या निमित्ताने. हे पंचगंगेच्या प्रदूषणाचं आहे. ही कशी नदी असायला हवी आणि हे कशी आहे याच्यातलं त्यांनी मॉडेल बनवलं होतं.
त्यांना अपेक्षित कशी आहे. हा भटक्या प्राण्यांचा प्रश्न त्यांनी हे केला होता. असा तिसरीच्या पातळीवरचा जो हे होता तो नाणी नोटांचा होता. त्याच्यामध्ये मुलांनी त्या नोटांचं निरीक्षण आहे, हा निरीक्षण करणं हा हेतू होता त्या गटकामाचा, की निरीक्षणातून मुलांना काय काय माहिती मिळते, मुलं काय काय माहिती मांडतात, हा हेतू प्रमुख ठेवून हा उपक्रम केला होता. त्याच्यामध्ये मुलांना बारीक सारीक न दिसणाऱ्या सुद्धा खूप गोष्टी मुलं शोधून काढतात. वर्गात एक त्या संबंधी एक कविता तयार झाली होती, ही जुनी नोट आणि नवी नोट संवाद होता हा. जरी जुनी झाले मी, पूर्वी होती मला किंमत, माझ्यामुळे गरीब श्रीमंत सर्वांमध्ये होती हिंमत. मग नवी नोट म्हणते संवाद गेला. पुढचा वाचन प्रकल्प होता. वाचन प्रकल्पाबद्दल ताई सांगा. वाचन प्रकल्प हा प्रकल्प वाचन प्रेरणा दिन म्हणजे 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर बालदिनापर्यंत असा एक महिनाभर चालला होता. मुलांना शिक्षकांनी उत्तम वाचून दाखवावं, चांगल्या वाचनाचे सुद्धा त्यांना एक काय अनुभव मिळावे. चांगलं वाचायचं असतं म्हणजे काय, वाचता येणं, ते समजणं, ह्याच्या पलीकडे चांगलं वाचन म्हणजे काय ह्याचे नमुने मुलांना कळावेत म्हणून तो वाचन प्रकल्प केलेला होता. आणि ह्याच्यामध्ये सृजनानंद विद्यालयाबरोबर आमच्या परिसरातल्या 17 शाळा सहभागी झाल्या होत्या. त्याच्यातल्या एका शाळेचं पोस्टर आत्ता इथे लावलेलं आहे, आपल्या प्रदर्शनात लावलेलं आहे. मुलांना 10 मुलांचे आम्ही आमच्या पातळीवर गट केले होते. 10 मुलांना एका शिक्षकांनी एक पुस्तक वाचून दाखवायचं, मुलांनी ते पुस्तक आपलं समजून घ्यायचं आणि पुस्तकावर व्यक्त व्हायचं. त्याच्यातनं अनेक माध्यमांनी, मग कधी संवाद लिहिलेला आहे, कधी चित्र काढलेली आहेत, कधी प्रश्न विचारलेले आहेत, आणि काही पुस्तकांच्या बाबतीत तर मुलांनी त्या लेखकाला पत्रही लिहिलेली आहेत आणि आपलं काम पाठवून त्यांच्याकडनं प्रतिसादही घेतलेला आहे की आमचं काम कसं आहे, आम्हाला तुमचं पुस्तक कसं कळलं हे त्यांना समजून सांगून त्यांच्याकडनं प्रतिसादही घेतलेले आहेत. त्याच्यात रमलेली ही मुलं आहेत. पुस्तकं मांडतायत, समजलेलं पुस्तक ती मांडतायत. त्या वाचन प्रकल्पाचं मुलांनी जे काम केलं होतं ते सादर शिक्षकांनी केलं, पण मुलांचं काम होतं ते थोडंसं बघूया आपण. हे एक गोष्ट मुलांनी तयार केलेली, म्हणजे ही अगदी पहिलीच्या वर्गातली आहे. त्याची चित्रं काढलेली आहेत आणि खाली ताईंनी ती गोष्ट पूर्ण लिहून काढलेली होती. मुलांनी चित्रातनं ती पुढे नेलेली होती. त्याचं हे पोस्टर आहे. राजीव तांब्यांची ही गोष्ट होती आणि त्यामुळे राजीव तांब्यांना सुद्धा मुलांच्याकडनं पत्र गेलेलं होतं. भीती हा विषय एका वर्गाने घेतला होता आणि आपल्याला कशाची भीती वाटते आणि त्याच्यावर त्यांनी रचना केल्या होत्या, कविता केल्या होत्या, घोषणा केल्या होत्या. भयमुक्त होण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न होता. 3 कवितांच्या मधनं ते शिकले होते. भूतावळ त्याच्यात आहे, पिशी मावशी आणि तिची भूतावळ हे एक पुस्तक त्यांनी वाचलं होतं. ही चित्र मुलांनी काढली आहेत भूताची. सगळ्याच शाळांनी 17 शाळांनी आपापल्या स्तरावर हे काम केलं आणि नंतर बालदिनाच्या दिवशी विद्यालयामध्ये ह्या सगळ्या शाळांच्या कामांचं प्रदर्शन झालं. ते आता हे सगळे लोक बघतायत प्रदर्शनामध्ये मांडलेलं काम. हे मोठ्यांच्या पातळीवर होतं, याच्यात मुलं सहभागी झालेली नव्हती. आणि त्या दिवशी शिवाजी विद्यापीठाचे भाषा विभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे हे ह्या शिक्षकांच्याशी संवाद करायला आणि आमच्या कामाचं मूल्यमापन करायसाठी विद्यालयात आले होते. त्यांनी सगळ्या कामाचं अतिशय बारकाईने निरीक्षण केलं आणि साहित्याच्या अंगाने ह्याचं काय महत्त्व आहे असा वगैरे संवाद साधला होता. पुढचा आता हा फोटो आहे. याच्यामध्ये कोल्हापूरचे जे वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहागिरी होत्या, ते मुलांना 3रीच्या मुलांना ट्रॅफिक दादा ही कविता आहे. मग ही कविता यांनी मुलांना शिकवली होती. विद्यालयामध्ये नियमित शिक्षक आहेत,
ते पूर्णवेळ असतात, मानद शिक्षक असतात, ते आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस 3 दिवस त्यांच्या वेळेप्रमाणे येत असतात आणि समाजातली जे जाणकार व्यक्ती आहेत, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्यांच्या भेटी विद्यालयाला होत असतात आणि त्यांच्याकडून मुलं असं वेगवेगळे गोष्टी शिकत असतात. ट्रॅफिक दत्ता ही कविता ट्रॅफिक पोलिसांनीच मुलांना समजून सांगितली होती. त्यामुळे अनेक प्रश्न मुलांना त्याची उत्तरं मिळाली जी कदाचित आमच्याकडनं मिळाली नसती. हे ऊस संशोधन केंद्राला मुलांनी भेट दिली होती. मुलांना आपला स्थानिक पिकाचा अभ्यास, कोल्हापूर म्हणलं की ऊसाची शेती, त्याच्यामध्ये स्थानिक पिकाचा अभ्यास व्हावा, मुलाला गुळाची वेगवेगळी रूपं कळावीत, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आणि जो प्रश्न आहे की हल्ली एक शहरातली आसपासमधली गुऱ्हाळं का बंद होत आहेत, यावर त्यांचं लक्ष वेधलं जावं किंवा त्याच्याबद्दल त्यांना थोडीशी समज घ्यावी, हा त्याचा हेतू होता. त्याच्यानंतर गुऱ्हाळ आणि संशोधन केंद्र यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो, गुऱ्हाळ कसं असतं आणि संशोधन केंद्र कसं असतं, हे त्यांना कळावं. आणि संशोधनाची व्याप्ती लक्षात यावी, म्हणजे संशोधन हे प्रत्येक क्षेत्रात होत असतंय हे त्यांना कळावं, म्हणून ही सहल होती. इंग्रजी दिन, जसं आपण मराठी दिन, विज्ञान दिन साजरा करतो, तसा इंग्रजी दिनसुद्धा विद्यालयात साजरा होतो. आपली सगळी मुलं मराठी माध्यमाची आहेत, पण त्यांना इंग्रजी ती चांगल्या उत्तम प्रकारे शिकतात. इंग्रजीसाठी वेगळी टीम आहे विद्यालयामध्ये. इंग्रजीची थोडीशी भीती कमी व्हावी काही मुलांमधील, त्यामुळं हा एक वेगळा उपक्रम की मुलांनी इंग्रजीमधून सादरीकरण करायचं, त्यांच्या सादरीकरणामध्ये सहजता यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, भाषेची गोडी लागावी, यासाठी हा एक उपक्रम सादर केला होता. त्याच्यामध्ये एक खेळ असा होता की एका मुलानं ॲक्शन्स फक्त हालचालीतून करायच्या काही मुलांनी आणि दुसऱ्यांनी त्या ओळखून दाखवायच्या. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्याच्यामध्ये होते. त्यातला एक खेळ, त्या ॲक्शनचं वर्णन इंग्रजीतनं करायचं. हो. विद्यालयामध्ये नेहमीच कला, क्रीडा, कौशल्य याला जास्त प्राधान्य दिलं जातं. पहिलीच्या वर्गामध्ये नैसर्गिक वस्तूंपासून चित्रनिर्मिती असा एक त्यांच्या अगदी सुरुवातीच्या महिन्यातलाच हा कार्यक्रम होता. त्यामुळे वाळू, पानं, काड्या ह्याच्यापासून ही सगळी निर्मिती मुलांनी केलेली होती. मोर हा विषय होता, पण प्रत्येक मोराचा पिसारा वेगळा होता. प्रत्येकाच्या पिसाऱ्यासाठीचं वापरलेलं सामान वेगवेगळं होतं. वर्षभर काय काय सुरू असते त्याचा हा एक शाळेमध्ये बरेचदा खाऊ बनत असतात, अर्थातच ते आरोग्यदायी असतात. प्रत्येक क्रीडा दिनाला विद्यालयामध्ये वेगवेगळं क्रीडा चिन्ह बनवलं जातं आणि त्या क्रीडा चिन्हासंबंधित नवीन वेगळी गीतही रचलं जात असतं. विद्यालयाला क्रीडांगण मोठं आहे, त्यामुळे मुलांची सगळी जेवणानंतरची दुपार क्रीडा. गेल्या वर्षी लीलाताईंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सगळ्या मुलांना जी चिल्लर पार्टी ही बालचित्रपट चळवळीतील एक जी संस्था आहे त्यांच्यामार्फत एक चित्रपट दाखवण्यात आला होता. मुलांचं एक मनोरंजन व्हावं, निखळ मनोरंजन व्हावं, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू होता. हे बाहेर चित्रपटगृहाच्या ते शाहू स्मारकच्या बाहेर जी मुलं जमली होती, शाहू स्मारकमध्ये दाखवला होता तो, त्याच्या बाहेर जे म्युरल आहे त्या म्युरलवर प्रश्न विचारताना आणि त्याची माहिती घेताना म्हणजे मुलांना प्रत्येक ठिकाणी उत्सुकता असते. कभी पास कभी फेल हा सिनेमा कोल्हापुरातल्या सगळ्या मुलांनी एकत्र लीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त बघितला होता. मुलांना शाहू महाराजांची जयंतीनिमित्त शाहू महाराजांचा जे कुस्तीचे पुरस्कर्ते होते शाहू महाराज, त्यामुळं मुलांना शाहू महाराजांनी जी मोतीबाग तालीम, कोल्हापुरात तशा बऱ्याच तालमी आहेत पण मोतीबाग ही जुनी तालीम आहे,
मुलांना त्या तालमीत नेलं होतं. मुलांनी मातीवरची कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती याच्यामध्ये काय फरक असतो, याचे नियम कसे असतात, त्याचे नियम कसे असतात, खेळण्याच्या पद्धती काय असतात, हे दोन्ही तुलनात्मक जाणून घेतलं होतं. याच्यामध्ये मुलांनी पैलवानांना प्रश्न विचारले होते, त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम, त्यांची दिनचर्या याबाबतीत सगळी माहिती घेतली होती. मुलांना मनातल्या मनात आपण मॅगी खातो का, आपण हे खातो का, असं थोडंसं पैलवानांनी जे प्रश्न विचारले ना त्यावेळेला ती स्वतःच्या आत बघत होती की आपण काय करतोय असं त्यांच्या प्रश्नातून ते लक्षात येत होतं. आणि ही कुस्तीची सहल करण्यात आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला कधी वाटलं की सगळे पुरुष होते तिथं, पैलवान पुरुष, माहिती देणारे पुरुष, फक्त आमची छोटी मुलं मुली होतीत. आणि त्याच्यामध्ये ह्या जेव्हा तुम्ही करणार का म्हटल्यानंतर जेव्हा ह्यांनी उडी घेतली त्या आखाड्यामध्ये ना, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही यशस्वी झालो. बालसभा असतात विद्यालयामध्ये. ताई, बालसभेबद्दल बोला. सांगते. हां. बालसभा वेगवेगळ्या पद्धतीने होतात. म्हणजे जसं तो इंग्रजी दिवस होता की ती इंग्रजीतनं बालसभा घेणं असंच होतं ते, तशा दर महिन्याचा शेवटचा शनिवार हा बिनदप्तराची शाळा असते आणि त्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने शाळा होते. मग कधी प्रश्नमंजुषा, कधी प्रदर्शनं, कधी बालसभा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने होते. ह्या बालसभांमध्ये सर्व मुलांचा सहभाग असतो. काही वेळा मुलं अभ्यासाचं सादरीकरण करतात, आपण काय शिकलो त्याचं सादरीकरण करतात, त्यांचे कलागुण दिसतात, नाटकं बसवतात वगैरे वगैरे. आणि अभिव्यक्तीची वेगवेगळी माध्यमं ते वापरतात. त्यांचा व्यासपीठावर, रंगमंचावर येऊन सगळ्यांसमोर सादर करण्याचा एक आत्मविश्वास आपोआपच वाढतो. त्याच्यासाठी ती स्पर्धा नसते. शाळेमध्ये स्पर्धा नाहीतच आहेत. वर्षभरात 3 स्पर्धा होतात. एकदा क्रीडेच्या, एकदा कौशल्याच्या आणि एकदा बौद्धिक स्पर्धा. बस, ह्याच्या पलीकडे शाळेत स्पर्धा नाहीत. पण स्पर्धेची ओळख असावी म्हणून 3 स्पर्धा मात्र वर्षभरात 3 क्षेत्रातल्या एकदा होतात. हा स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेली ही बालसभा आहे. ह्याच्यात एक वेगळं, अर्थात स्वातंत्र्य दिनाची असल्यामुळे ते होतं की त्या जाहिरातीची भुरळ सगळ्यांना पडते. खूप कमी वेळात खूप मोठा संदेश जाहिरात देत असते आणि त्यामुळे मुलंही जाहिरातीकडे आकृष्ट होतात. मग ह्यावेळेस आम्ही मूल्यांच्या जाहिराती केल्या होत्या. कुठली मूल्य होती? तर पहिलीच्या मुलांनी आहाराचं मूल्य मांडलं होतं की आपल्या परिसरात जे पिकतं त्याचं ते खाल्लं म्हणजे त्याची जाहिरात करायची होती त्यांना. दुसरीची जाहिरात होती खेळाची, देशी खेळ खेळा. कारण की आमच्याकडे साधनसंपत्तीची कमतरता असते, जागेची कमतरता असते. मैदान मोठं असतं पण साधनांसह खेळण्यासाठीची कमतरता असते. मग आपण लंगडी, खो खो, कबड्डी, पळणे अशा किंवा झाडावर चढणे असे सगळे खेळ आमच्याकडे जास्त खेळले जातात. आणि अर्थात हे जाहिरात करण्याचं सुद्धा आहे, याची जाहिरात झाली पाहिजे असं वाटून दुसरीच्या मुलांनी स्थानिक खेळांच्या, देशी खेळांच्या जाहिराती केल्या होत्या. तिसरीच्या वर्गाचे होते भाषांशी मैत्री करा, भारतीय भाषांशी मैत्री करा. आणि चौथीचं होतं पर्यावरणाचे रक्षण करा. अशा 4 वर्गांनी 4 विषय घेऊन थोड्या थोड्या वेळामध्ये अतिशय सुंदर जाहिराती बसवल्या होत्या. शिक्षकांशी चर्चा करून शिक्षकांच्या मदतीनेच त्या बसल्या होत्या. पूर्णतः मुलं हे करू शकतील असं मला म्हणायचं नाही आहे, पण हा विचार त्यांच्यापर्यंत पोचवणं आणि जाहिरातीचं माध्यम, प्रभावी माध्यम मुलांपर्यंत पोचवणं, असा दुहेरी हेतू त्याच्यातनं साध्य झाला होता. पुढचा उपक्रम होता कणेरी मठ सहल. कोल्हापुरामध्ये जो कणेरी मठ आहे तिथं प्राचीन काळातले जे शास्त्रज्ञ आहेत, सुश्रुत असेल, वराहमिहीर असतील, आर्यभट असतील, यांचे शिल्प आहेत. आणि 12 बलुतेदार त्यांचीसुद्धा बरेच भारतीय संस्कृती दाखवणारी शिल्प तिथं आहेत. आमचा हेतू असा होता की मुलांनी शिल्पकलेचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये मुलांनी वेगवेगळी शिल्प समजून घेतलीत आधी, आणि शिल्प बघून झाल्यानंतर शिल्पकारांशी चर्चा झाली की जिथं शिल्प तयार केले जातात हे त्या शिल्पकारांबरोबर मुलांनी चर्चा केली. आणि मुलांनी त्यांना बरेच वेगवेगळे प्रश्न विचारले की शिल्प कसे तयार करता तुम्ही, आतला आराखडा कसा तयार करता, किती दिवस लागतात तयार करायला, तुम्ही इथंच राहता का, कारण ते स्थानिक नव्हते. त्यांची आम्हाला मध्ये एक ट्रान्सलेटर, म्हणजे त्यांची भाषा वेगळी होती आणि ते तिकडं कर्नाटकचे होते ते सगळे. त्यामुळे मुलांनी इथं बरेच प्रश्न विचारून बरीच माहिती जाणून घेतली. पहिलीच्या वर्गात आम्ही एक असा एक पट तयार केला आहे की कुठली जीवन कौशल्य मुलांना यावीत आणि त्याला आपण कसं प्रोत्साहन देऊ शकतो. तर जलतरण तलावावरची सहल हा हेतू तो होता की मुलांना पोहण्याचं आकर्षण वाटावं, मुलांनी आईवडिलांच्या मागे लागून पोहायला शिकावं. आम्ही ती सुविधा निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता शाळेला.
पण मुलांच्या मनामध्ये आम्ही मात्र हे पेरत असतो, कुठल्या वयात सायकल चालवता आली पाहिजे, कुठल्या वयात पोहता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पहिलीच्या मुलांना जलतरण तलावावरची ही सहल नेली होती. आणि जलतरण तलाव हा शब्द पहिल्यांदा मराठीत वाचणं हीच ती सहल होती, कारण की याच्यात एकही खूण नव्हती. सगळी फक्त मुळाक्षर असणारे जलतरण हा शब्द होता. तर तो तिथपासून मराठीच्या वाचनाला त्यांची सुरुवात झाली होती. हा एक खूप छान उपक्रम आहे. अशी उपक्रमांची साखळी आहे. त्या गणेशोत्सवाच्या काळात आमच्याकडे कोल्हापुरात तरी सगळे दिवस शाळांना सुट्टी असते. पण आम्हाला नेहमीच असं वाटतं की गणपती जर का बुद्धीचं आणि कौशल्याचं दैवत मानलं जातं तर मग सुट्टी घेऊन काय करायचं. त्यामुळे आम्ही गणपतीच्या काळामध्ये कुठली ना कुठली तरी कार्यशाळा घेत असतो मुलांची, की जी विशेषतः कौशल्याची असते, कारण की काही मुलं अनुपस्थित राहू शकतात ह्या काळात. तर ह्या कार्यशाळेमध्ये त्या 3 दिवसामध्ये 3-4 दिवस ही कार्यशाळा होती. ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीचंच हे सगळं आपण बघतो. लगेचच दिवाळी होती, त्यामुळे त्या गणपतीच्या कार्यशाळेमध्ये मुलांनी दिवाळीसाठीच्या बाजाराच्या वस्तू तयार केल्या होत्या. हे जे चाललं आहे ते तोरणं तयार करणं, काय काय इंद्रजित आता दाखवा जरा, आकाशकंदील करणं, ते मावळे रंगवणं, त्याच्यानंतर भातुकली रंगवणं, क्विलिंगच्या किचेन्स तयार करणं, मातीच्या वस्तू तयार करणं, अशी खूप वस्तू त्यांनी वर्गावर्गात 3-4 दिवसांमध्ये केल्या. आणि मग लगेचच 2 ऑक्टोबर आला, त्यामुळे 2 ऑक्टोबरला शाळेत बाजार भरला. दरवर्षी विद्यालयात खादी विक्री तर होते. जवळजवळ 40-50 हजाराची विक्री आम्ही एका दिवसात करतो. आणि त्याच्याबरोबर मुलांचाही बाजार भरतो, मुलांनी केलेल्या वस्तूंचा बाजार भरतो. तो सगळा दिवाळीचा होता, त्यामुळे त्याला झगमगाट होता. मुलांनी लाईटच्या माळा तयार केल्या होत्या हस्तकलेमधून वगैरे, आणि त्याच्यातून मुलांनी भरपूर पैसे मिळवले होते, कारण की सगळ्याच आकर्षक वस्तू होत्या. दिवाळीचा बाजार असल्यामुळे त्यांचे विकलेही गेले, खाऊही बनवले होते. आणि मग लगेचच 19 तारखेला आपले पहिलं सत्र संपलं आणि त्या दिवशी मुलांनी त्या आपण मिळवलेल्या पैशातनं दिवाळी साजरी केली. त्याच्यात अर्थात खाऊ शिक्षकांनी तयार केला होता, तो खाऊ खाणं. आणि मुलांनी त्या दिवशी ते पहिल्यांदाच आमच्या विद्यालयात झालं. विद्यालयाचं एक थोडं मी वैशिष्ट्य म्हणून सांगते की गेल्या 37 वर्षात आमच्याकडे एकही उपक्रम रिपीट झालेला नाही. आम्ही सतत कुठलाच नाही, म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर दरवर्षी होणार. पण त्यात होणाऱ्या गोष्टी मात्र कायम वेगळ्या असतात. आणि आजपर्यंत तरी आम्हाला कधीही सुचण्याची कमतरता वाटलेली नाही. जी मूल्ये आपण डोळ्यासमोर ठेवून काम करतो आहोत त्या संदर्भात सतत शोधाशोध करणं आणि त्या वर्षाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी शोधत राहणं, हे आमच्या शाळेला खूप छान जमलेलं आहे. तर ह्या इतक्या वर्षात पहिल्यांदाच आम्ही वाद्यसंगीताची सभा घेतली होती. मुलांनाच विचारलं होतं, तुम्हाला कुठली वाद्य वाजवता येतात का, कारण की आम्ही तर त्याला प्रोत्साहन देत नाही. ताल देऊन गाणी म्हणणे एवढंच आमच्याकडे तालवाद्य असतं. पण 30 मुलांनी ह्याच्यात नाव दिलं होतं. 130 मुलं शाळेत असताना 30 मुलांनी नाव दिलं की मला काहीतरी वाजवता येतं. आणि मग त्याची ही संगीत सभा झाली होती. त्याची थोडीशी झलक आता आपण पाहूया. मुलांनी काही होऊन यायचा असा एक होता.
भाग जसं आमचा वाचन प्रकल्प होता तसा मुलांच्या पातळीवर सुद्धा एक पुन्हा झाला होता. तर त्याच्यात मुलांनी स्वतःनी केलेली ही ड्रेपरी होती आणि ती घालून ती शाळेत कशी कशी आली होती बघा. याच्यामध्ये काहीतरी तो फोटो नाही आहे, पक्षी प्राणी होऊन आली होती. ती खूप म्हणजे मजेशीर आणि मुलांनी काय काय शक्कल त्याच्यासाठी लढवली होती ना, खूप चांगलं होतं ते. पुढचा इंद्रजित दादा. हां, इंधन दरवर्षी कुठला तरी वर्ग कुठलं तरी एक सर्वेक्षण करत असतो. तर ह्यावर्षी 3रीच्या वर्गामध्ये इंधनावर बरंच पुस्तकामध्ये काम आहे, इंधनाची वेगवेगळी साधनं. तर मुलांनी आपापल्या परिसरातल्या कमीत कमी 5 म्हणजे घरी जायचं होतं आणि ते कुठलं इंधन वापरतात, त्यांच्याकडे चूल आहे का, त्यांच्याकडे बंब आहे का, गॅस किती दिवस, त्यांचे सिलेंडर त्यांना किती दिवस पुरतं, असं सगळी माहिती काढून आणायची होती आणि त्याच्यावरनं त्यांनी एकत्रितपणे अभ्यास करायचा होता. वर्गात जर का 35 मुलं असतील तर 35 गुणिले 5 एवढ्या आमच्याकडे डाटा झाला होता. आणि त्याच्यातनं आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या की सूर्यचुली त्या मानाने कोल्हापुरात अजून कमी आहेत. मग सूर्यचुलीचा विशेष अभ्यास असणारे हे अनिल चौगुले म्हणून एक निसर्गमित्र आहेत कोल्हापुरातले, ते विद्यालयात आले होते. त्यांनी सूर्यचुलीचं महत्त्व, त्याची मॉडेल्स आणि कुठलं इंधन ह्याच्यात कसं वापरलं जातं आणि हे कसं सहज सुलभ गोष्ट आहे आपल्यासारख्या उष्णता भरपूर असणाऱ्या प्रदेशामध्ये, हे मुलांना समजून सांगितलं होतं. इंधन प्रकल्पाचा इथे शेवट झाला होता. हे कोल्हापूरमध्ये बर्ड्स ऑफ कोल्हापूर संस्थेमार्फत पक्षी निरीक्षणाची एक मोहीम आखली होती. त्याच्यामध्ये आपल्या विद्यालयातील मुलं सहभागी झाली होती. आपले स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी किंवा पक्ष्यांची घरटी ओळखणं, असं बऱ्याचशा मुलांना पक्ष्यांची आवड निर्माण झाली होती, बऱ्याच मुलांना. आणि याचा उपयोग असा झाला की आम्हाला विज्ञान मासामध्ये पक्षी हा विषय समाविष्ट करावा लागला. आणि त्या निमित्तानं मुलांनी प्रत्येक मुलानं जवळजवळ 40 पक्षी त्यांना ओळखता येत होते, प्रत्येक मुलाला. पर्यंत मजल मारली होती. आणि काही पक्ष्यांचे आवाज ऐकून पक्षी ओळखणे, घरटी पाहून पक्षी ओळखणे, पिसं पाहून पक्षी ओळखणे आणि चित्र पाहून पक्षी ओळखणे, हे तर झालंच. मग त्यांच्याबद्दल लेखन, कारण की कुठलाही गोष्ट ही शेवटी थेट अभ्यासालाही आपण जोडत असतोच ना. ते लिहिता आलं पाहिजे, म्हणजे सगळ्या अंगाने शिकायला पाहिजे आणि व्यक्त होताना वेगवेगळी माध्यमं वापरली पाहिजे. त्याच्यात लेखन माध्यम तर खूप प्रभावी असतं मुलांसाठी. आपल्याला पर्यावरणाबद्दल मुलांनी जागृत व्हावं, आपण सगळ्यांनी पालकांनी जागृत व्हावं अशी आपली नेहमीच भावना असते. पण मुलांना अशा वातावरणात नेल्याशिवाय त्याबद्दलची आपुलकी, जिव्हाळा असा निर्माण होत नसतो. त्यामुळं त्यांना ह्या टाऊन हॉल इथल्या बागेत नेलं होतं. तिथल्या झाडांची ओळख करून घेणं, त्या टाऊन हॉलमध्ये बरीचशी विदेशी झाडं आहेत, तिथली ओळख मुलांना व्हावी, त्या झाडांची ओळख व्हावी हा हेतू होता. हे मुलांना सामाजिक वनीकरणामध्ये नेलं होतं, तिथं नर्सरीला नेलं होतं. त्याच्यामध्ये मोठ्या झाडांचं महत्त्व त्यांना कळावं, त्यांना जंगली झाडांची ओळख व्हावी आणि एक थोडासा पावसाळा असल्यामुळं वर्षा सहलीचा आनंद त्यांना यावा हा हेतू त्याच्या पाठीमागं होता. पहिलीच्या मुलांनी हे बघितल्यानंतर रोप कसं तयार होतं ही उत्सुकता जी त्यांना, की एवढ्या छोट्याशा जी काही मुलांचे प्रश्न होते, छोटंसं झाड एवढं मोठं होतं, त्याचं खोड छोटं असताना खोड कसं असतं, मोठं असताना खोड, ते आधीच्या चित्रामध्ये आहे. त्यांच्याबद्दल त्यांना हे खोड जे पसरलेलं आहे. मग त्याच्यानंतर मुलांनी ना रोपं तयार केली होती पहिलीच्या मुलांनी, आणि ही रोपं नंतर त्या रोपांची विक्री करण्यात आली आणि त्याच्यातून शाळेसाठी निधी उभा करण्यात आला होता. शाळेसाठी निधी नाही इंद्रजित दादा, त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही रोपं करून विका, तुमची सहल आपण ह्या पैशातनं करू. मुलांना त्या पैशाचं काय महत्त्व नव्हतं. पण तुम्हाला सांगायला अगदी मला मजा वाटतेय की पहिलीच्या मुलांनी मिळवलेल्या पैशातून 4ही वर्गांच्या सहली झाल्या. हो. आता आपण ही एक बातमी ऐकूया. मोठमोठ्या पोकळ घोषणांपेक्षा चिमुकली कृती अधिक महत्त्वाची असते. सृजन आनंद विद्यालयातील बालचमूनं ते सिद्ध करून दाखवलं. शेंडा पार्क परिसरात आगीमुळं खुरटलेल्या आणि होरपळलेल्या झाडांना या बालकांनी आत्मीयतेनं पाणी घातलं आणि प्रेमानं कुरवाळलं सुद्धा. झाडांबद्दलचं प्रेम आपल्या कृतीतून दाखवणाऱ्या या चिमुकल्यांनी पर्यावरणाच्या बाबतीत आम्ही जबाबदार घटक असणार आहोत हेच सिद्ध केलं. शेंडा पार्क इथल्या रखरखीत माळावर आज सकाळी किलबिलाट कानी पडला. तो कुठल्या चिवकाऊचा नव्हता, तर सृजन आनंद विद्यालयातील चिमुकल्यांचा होता. सकाळी 7:30च्या सुमारास ही बच्चे कंपनी आपल्या पालकांसह शेंडा पार्कमधल्या माळावर आली. सोबत शाळेतील शिक्षक मंडळी होती.
महापालिकेच्या टँकरमधून पाणी घेऊन या बालचमूनं आगीत होरपळलेल्या झाडांना पाणी घातलं. कुणी बाटलीमधून, कुणी तांब्यातून तर कुणी कॅनमधून पाणी नेऊन या झाडांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. 4 महिन्यांपूर्वी आगीच्या वणव्यात होरपळलेल्या झाडांना वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सृजन आनंद विद्यालयानं कृतिशील उपक्रम आखला आणि या बालगोपाळांनी आपलं संवेदनशील मन दाखवलं. काही चिमुकल्यांनी तर रोपाच्या कानात गुजगोष्टी केल्या. लवकर मोठा हो असं त्या रोपाला सांगून निरागस मनाच्या चिमुकल्यांनी आपण खरे निसर्गमित्र आहोत हे दाखवून दिलं. या मुलामुलींच्या बरोबरीनं त्यांचे पालकही मोठ्या आनंदानं या उपक्रमात सहभागी झाले होते. कृतिशील शिक्षणातून एक जबाबदार आणि समंजस पिढी निर्माण करण्याचा सृजन आनंदचा नेहमीच प्रयत्न असतो. आपला हा सगळा परिसर मध्यंतरी गवत पेटल्यामुळे पेटला होता आणि इथे भरपूर जी झाडं वनसंपदा जी शासनामार्फत लावली गेली होती ती दुखावली होती, ती होरपळली होती. तर ह्या झाडांना आपण पाणी घालायला जाऊया असं आम्ही गेले कितीतरी दिवस म्हणत होतो. आता वसंत ऋतू सुरू झाला आहे, झाडांना पालवी यायला लागली आहे आणि अशा वेळेस आमच्या ह्या छोट्या पालवीनी झाडांना मदत करावी ह्या हेतूने आम्ही आज इथे सगळे जमलो आहोत. सृजन आनंद विद्यालयाचे 1ली ते 4थीची सगळी मुलं, त्यांचे आई बाबा आणि सगळे शिक्षक आम्ही सगळे मिळून झाडांना पाणी घालणं असा एक संस्कार स्वतःवर करून घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत. प्रत्येक लोकचळवळीत मुलांनी सहभागी झालं पाहिजे, आपला खादीचा वाटा उचलला पाहिजे. ही शिकवण विद्यालय कायम देत असतं. जीवन आणि शिक्षण साथ झालं पाहिजे असं विद्यालयाचा विचार आहे. झाडांना पाणी घालून झाल्यानंतर समोरच्याच मैदानावर एरो मॉडेलिंगची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. रिमोटच्या साह्यानं आकाशात उडणारी विमानं पाहून ही बच्चे कंपनी हरकून गेली. तिथंही विमानाची रचना आणि कार्य याबद्दल मुलांना थोडक्यात माहिती देण्यात आली. सृजन आनंद विद्यालयाच्या या दोन्ही उपक्रमातून मुलांना आणि पालकांना आनंद तर मिळालाच, पण पर्यावरण स्नेही नवी पिढी तयार होण्यास मोठी मदत झाली. विद्याताईंचा जो विचार बोर्डवर लिहिलेला आहे की भविष्य म्हणजे उद्याचा वर्तमान असतो, त्यासाठी आजच्या वर्तमानात आपण काय मुलांना देतो हे महत्त्वाचं ठरते. त्यामुळं आजच्या वर्तमानात आम्ही भरभरून मुलांना आमच्याकडून जेवढं जास्तीत जास्त देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करत असतो. ही पोलीस चौकी भेट होती, स्थानिक भेटीमधली भेट होती. मुलांना पोलिसांची भीती वाटत असते आणि पालकसुद्धा पोलिसांची भीती घालत असतात मुलांना. मग हे थोडक्यात निर्भय बनव, म्हणजे पोलीस आपले मित्र असतात, ते आपले मदत करणारे असतात, आपले साथीदार असतात. हा म्हणजे असा समज मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी, त्यांची भीती कमी करण्यासाठी पोलीस चौकी भेट होती. त्यामध्ये पोलिसांनी मुलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसा संपर्क साधायचा असतो, वॉकी टॉकीवरून कसा संवाद साधायचा असतो त्यांच्या कंट्रोल रूमशी, याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. मुलांनी बरेचसे प्रश्न विचारले की आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हालाच पोहोचण्यात जर अडचण निर्माण झाली तर तुम्ही काय कराल, असे बरेचसे वेगवेगळे प्रश्न त्यांच्याकडून येत होते आणि पोलीससुद्धा कौतुकानं त्याची उत्तरं देत होते. आहे पर्यावरणासंबंधी जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात सगळ्यांनाच काळजी कायम असते. हा विषय मुलांपर्यंतही योग्य पद्धतीने पोचला पाहिजे, त्यांना जाणीव झाली पाहिजे. म्हणून 26 जानेवारीला विद्यालयाची माजी विद्यार्थिनी की जी पर्यावरणशास्त्राची अभ्यासक आहे, रसिया, तिने मुलांच्याबरोबर तापमानवाढ होण्याची कारणं, त्याचे परिणाम आणि त्याच्यावरचे आपण काय करू शकतो ते उपाय याबद्दल तिचा मुलांच्याबरोबर संवाद साधला होता. आणि पालकांच्याबरोबर अतिशय गांभीर्याने संवाद साधण्यासाठी वेगळ्या वेळेस डॉक्टर सुभाष आठले हे कोल्हापुरातले एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत, व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी पालकांच्याबरोबर संवाद साधून त्याचंही गांभीर्य पालकांपर्यंत पोचवलं होतं. असं दुहेरी काम झालं की घराघरापर्यंत विषय पोचणं जरा सोपं जातं. हा आहे सामुदायिक वाढदिवस. विद्यालयामध्ये दरवर्षी सर्व मुलांचा वाढदिवस एका दिवशी साजरा केला जातो. तो दरवर्षी वेगवेगळ्या मुलांच्या समूहांबरोबर साजरा केला जातो. त्याच्यात एक भाग निश्चितच आनंदाचा असतोच, कारण की शेवटी तो वाढदिवस असतो. हा आत्ता आपण जो फोटो बघतोय हा नंतरचा आहे आणि ह्याच्यानंतर जे आपण ऐकणार आहोत ते घडलेली गोष्ट आधीची आहे, गेल्या वर्षीचे. आज आपण बघितल्या गेल्या सगळ्या स्लाईड्स आणि हे सगळी जी माहिती आहे ही लॉकडाऊनपासूनच्या पुढच्या काळातले, ह्याच्या आधीचं आत्ता तरी काही आपण दाखवलं नाही, ते प्रश्नोत्तरीत आलं तर आपण बोलूसुद्धा शकू. तर ह्या दिवशी संध्याकाळी मुलं शाळेत जमली होती. त्यांनी
एक एकत्र सिनेमा पाहिला होता आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आपापल्या मेणबत्त्या आणल्या होत्या आणि मागच्या अंगणामध्ये गोल करून कॅन्डल पार्टी अशी आमची आपले घरातले आणलेलेच डबे आपण खात होतो, पण सगळ्यांनी मिळून एकत्र सहभोजनाचा आनंद लुटला होता. ही एक सामुदायिक वाढदिवसाचा हा एक दुसरा भाग होता. आता पहिला भाग आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, त्यानंतर आपली मांडणी थांबणार आहे. असा हा सामुदायिक वाढदिवस मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्या संवेदनशीलतेला खतपाणी मिळावं, त्यांचा भावनिक विकास व्हावा आणि भोवतालच्या समाजाच्या परिस्थितीचं भान त्यांना यावं, या हेतूनं सामुदायिक वाढदिवस हा उपक्रम विद्यालयात दरवर्षी होत असतो. पालक, शिक्षक, मुलं, रिक्षामामा यांचा एकाच दिवशी वाढदिवस साजरा होतो. संविधानातील समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा अर्थ अनुभवातून उमगावा यासाठी हा वाढदिवस साखर शाळा, वीटभट्टी कामगारांच्या मुलांची शाळा, मूकबधीर, अंधशाळा, उर्दू शाळा अशा समाजातील अनेकविध घटकांबरोबर साजरा केला गेला आहे. 24 डिसेंबर साने गुरुजींची जयंती. 4थीच्या वर्गात सुचिताताईंचा तास सुरू होता. ताई सुरुवातीला साने गुरुजींबद्दल बोलल्या. नंतर मुलांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली. आज ताईंनी मुलांसाठी श्रुतलेखन आणलं होतं. विषय होता सांता क्लॉज. श्रुतलेखन हे मुलांना वेगवेगळ्या विषयांपर्यंत नेण्याची संधी असते असं विद्यालयाला वाटतं. श्रुतलेखनाच्या शेवटच्या 4 ओळी अशा होत्या. सांता क्लॉज मुलांसाठी भेटी आणतो. मुलं त्याची वाट पाहतात. खरंच पण आहे का सांता क्लॉज? पण ते कशाला शोधानं? जी माणसं न दिसता मुलांना आनंद वाटतात, प्रेम देतात, ती सांता क्लॉजच असतात ना. आपण होऊया का काही मुलांसाठी सांता क्लॉज? ताईंच्या या प्रश्नानं मुलांची कळी खुलली. काही मुलं म्हणाली, आपण ना अनाथ आश्रमातल्या मुलांना मदत करूया. तस्मिया म्हणाली, कोरोनामुळे ज्यांचे आईबाबा गेलेत ना, अशा मुलांना मदत केली तर? हो ताई, आमच्या इथं आहे असा एक मुलगा. विराजने री ओढली. आमच्या बाबांचे मित्र ना कोरोनानं गेले, त्यांच्या मुलांना करूया मदत? अभिलाषानं विचारलं. ताईंनी भावनिकदृष्ट्या मुलांना बरोबर विषयापर्यंत आणलं होतं. मुलांनी स्वतःहूनच या विषयावर शिक्कामोर्तब केलं. मग ताईंनी आव्हान दिलं, अशा मुलांना मदत करण्यासाठी तुम्ही स्वतः कष्ट करायला तयार आहात का? एकमतानं आवाज आला, हो ताई, हो हो, आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. ठरलं तर मग सर्वांनी स्वकष्टातून निधी उभा करायचा. इतर वर्गांना या उपक्रमात सामील करून घ्यायची जबाबदारीही या मोठ्या मुलांनीच घेतली. 7-8 मुलांचा गट 1ली, 2री आणि 3रीच्या वर्गात जाऊन याविषयी बोलून आला. आम्ही काम करून पैसे मिळवणार आहोत, तुम्ही येणार का आमच्या या प्रकल्पात? असं ती आवाहन करत होती. आणि बघता बघता संपूर्ण विद्यालयच मग तयारीला लागलं. 28 डिसेंबरपासून विद्यालयात वस्तुनिर्मितीचा उत्सवच सुरू झाला म्हणानात. 1लीच्या मुलांनी चित्रकला, हस्तकला, रंगकाम यांचा उपयोग करून तब्बल 130 डायऱ्यांची मुखपृष्ठ तयार केली होती. 2रीची मुलं खाऊ करण्यात गुंतली होती. आलेपाक आणि जवसाची चटणी, आलं खिसणं, गूळ चेचणं, जवस नीट करणं, खोबरं खिसणं, लसूण सोलणं ही सर्व कामं मुलांनी केली. पदार्थ तयार झाल्यावर त्याचं वजन करून पॅकिंग करण्याचं काम शोभाताईंनी केलं. हे महाराष्ट्रीय पदार्थ मुलं इंग्रजीतून शिकली, कारण ती कृतीतून इंग्रजी शिकत होती ना. 3रीच्या मुलांनी वर्तमानपत्राची रद्दी आपापल्या घरातून आणली होती. या वर्तमानपत्राच्या नीट घड्या घालून त्याच्या पट्ट्या तयार केल्या. तयार झालेल्या पट्ट्या विणून बसण्यासाठी चटया बनवल्या गेल्या.
घड्या घालण्याची पद्धत ताईदादांनी दाखवली. मुलांनी विणलेल्या चटयांना ताईंनी अधिक सुबक रूप दिलं. मण्यांचा उपयोग करून क्विलिंगच्या कीचेन्स बनवल्या गेल्या. चौथीच्या मुलांनी बांधणीचे रुमाल तयार करण्याचा घाट घातला. अपर्णाताई, सुचिताताई यांनी त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिलं. बांधणी म्हणजे काय, ती कशी करतात, कापडावर वेगवेगळ्या नक्षी, रंगछटा कशा बरे उमटतात, या सगळ्या गोष्टी मुलांनी कृतीतूनच समजून घेतल्या. तयार झालेले रुमाल मुलांनीच इस्त्री केले. मुलं किती नवी कौशल्य शिकली ना. नंतरच्या तासाला चौथीच्या मुलांनी रुमालाच्या घोषणा तयार केल्या. ऐकूया त्यांच्या स्वरात. आमचे रुमाल बांधणीचे रुमाल, रुमाल विकूया, दोस्तांना मदत करूया. मदत आहे गरजूंची, मेहनत आहे मुलांची. असं अनेक अंगांनी शिकणं मुलांसाठी आणि शिक्षकांसाठीही आनंददायी असतं असं केव्हाच लक्षात आलंय. मुलांच्याच मदतीनं प्रत्येक वस्तूची विक्री किंमत ठरवली गेली. तोपर्यंत पुन्हा लॉकडाऊनचा फेरा आला. पण मुलं थांबली नाहीत. शेजारी पाजारी, कॉलनीत, घरोघरी जाऊन या उपक्रमाचे हेतू मुलं लोकांना सांगत होती. त्यामुळं लोकांना त्यांचं खूप कौतुक वाटत होतं आणि ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक पैसेही मिळत होते. सर्व वस्तूंच्या विक्रीतून मुलांनी 23,000 रुपये उभे केले. मुलांचा हा उत्साह आणि खटाटोप पाहून काही पालक आणि विद्यालयाचे स्नेही आर्थिक मदतीसाठी धावून आले. विद्यालयानं तब्बल 1,00,000 रुपये निधी जमवला. एकीकडे काही शिक्षक मदत करण्यात येणाऱ्या मुलांच्या गृहभेटी घेत होते. त्यांचं दुःख, त्यांच्या गरजा समजून घेत होते. वालावलकर हायस्कूल, YP पवार विद्यालय, वि. स. खांडेकर शाळा आणि अन्य 2 शाळांची अशी एकूण 10 मुलांची यादी तयार झाली. प्रत्येक मुलासाठी 10,000 रुपये याप्रमाणे ठेवपावतीच्या स्वरूपात त्यांच्या पुढील शिक्षणासाठी देण्याचं ठरलं. 26 जानेवारी या विशेष दिवशी या ठेवपावत्या संबंधित मुलाच्या आईकडे सुपूर्त करण्यात आल्या. सोबत हर्षदाताई आणि मुलांनी आपल्या या नव्या मित्रांकरता लिहिलेली आपुलकीची पत्रही देण्यात आली. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, अशा भावना मूकपणे त्यांच्यापर्यंत पोचत होत्या. या उपक्रमासाठी विद्यालयातील निमाताईंनी सुचवलेले देवराईच्या सावलीत हे शीर्षक अतिशय समर्पक होते. देवराईतील परिसंस्थेप्रमाणे समाजसंस्था बहराव्यात या उद्देशानं निमाताईंनी एक कविता लिहिली होती. या कवितेत आपल्या समाजात माणसांच्या चिमुकल्या देवराया निर्माण व्हाव्यात अशी इच्छा त्यातून व्यक्त होत होती. वाढदिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा, उत्साहाचा दिवस असतो खरा, पण हा आनंद आपल्या समाजामध्ये वाटायला शिकवणारा, विविध कौशल्यांनी समृद्ध करणारा, मानवतावादी दृष्टिकोन देणारा आणि समाजातील बांधिलकी जपणारा हा सामुदायिक वाढदिवस मात्र खरोखर संस्मरणीयच झाला. निसर्गाची निर्मिती भेदाभेद कशासाठी, सृजनानंद म्हणे पंचेंद्रिये मानवास एक वरदान, ठेवूया निकोप सृजनानंद म्हणे. बुद्धीस हवे इंद्रिय, सातवे असे मन, वसाहा विवेक सृजनानंद म्हणे. भारतीय संविधान सर्वांसाठी एक, समतेचे मूल्य सृजनानंद म्हणे. स्वतंत्रता, बंधुभाव आणि स्वावलंबन, विज्ञानाची धरुकास सृजनानंद म्हणे. करावे उदंड श्रम, गाळावा तो घाम, उत्तम ते धन सृजनानंद म्हणे. व्यष्टींनी समष्टीचा करूया विकास, हाती घेऊन या हात सृजनानंद म्हणे. सृजनानंद म्हणे, सृजनानंद म्हणे. धन्यवाद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 1
कदाचित थोडा वेळ जास्त लागला असेल आम्हाला, म्हणून मी विचारलं प्रश्नोत्तरीला वेळ आहे का. 2 प्रश्न आत्ता इथे आलेत. एक आहे की स्पर्धा ही गोष्ट शाळांनी नाकारलेली नाही असं दिसत आहे. दृष्टिकोन मुलांपर्यंत पोचावा म्हणून काय करता. म्हणजे स्पर्धा हा दृष्टिकोन कसा पोचवता असं बहुतेक विचारायचं आहे, होय ना. तर स्पर्धा कमीत कमी आहे. कशात वर्गावर्गात सतत स्पर्धा होत नाही, प्रदर्शनं सारखी होत असतात, गटकाम सतत होत असतं, त्याच्या स्पर्धा होत नाहीत. पण मी मगाशी म्हटलं तसं वर्षभरात 3 स्पर्धा, की अपयश स्वीकारायची तयारी आपली असली पाहिजे. दुसऱ्याच्या प्रोत्साहनाने आपणही आनंदित, म्हणजे दुसऱ्याच्या यशाने आपणही आनंदित झालं पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशी वृत्ती निर्माण व्हावी म्हणून थोडीशी चव चाखली जाते स्पर्धेची. हा दृष्टिकोन, आता स्पर्धाचा संबंध अर्थातच बक्षिसाशी खूप लावला जातो. स्पर्धा लागली की बक्षीस आलंच मागोमाग त्याच्या. तर बक्षिसाबाबतीतला आपला दृष्टिकोन लक्षात घेतला तर तुम्हाला हे उत्तर लक्षात येईल. आता समजा आपली एक बौद्धिक स्पर्धा झाली, काहीतरी होती, प्रश्नमंजुषा असेल, काही जे असेल ते, तर जो गट बक्षीस पात्र ठरतो, विजेता होतो, त्या गटाला त्या योग्य व्यक्तीला भेटणं किंवा तिथे जाऊन भेटणं हे जास्त महत्त्वाचं, म्हणजे हेच त्यांच्यासाठी बक्षीस असतं. जसे की कोल्हापूरच्या सकाळमध्ये सुधाकर काशीद नावाचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. आता नाही आहेत ते सकाळमध्ये, पण तेव्हा होते. तर त्यांना सांगितलं होतं की आमच्या हा एक 12 मुलांचा गट बौद्धिक स्पर्धेमध्ये यशस्वी झाला आहे. 1ली ते 4थीचीही मुलं आहेत आणि त्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, हेच त्यांचं बक्षीस असणार आहे. तर ते म्हणाले मी येतो शाळेत. म्हटलं नाही, शाळेत नाही यायचं आहे तुम्ही, मुलं सकाळच्या कार्यालयात येणार आहेत, तर तुमच्या मोठ्या टेबलवर बसून तुमच्याशी चर्चा करणार आहेत आणि हेच त्यांचं बक्षीस असेल. तर अशा वेळेस मुलांना पोचवणं, आणणं. मग काही आमच्या ताईदादांना तेव्हा वाटतं किती छान संधी आहे, सगळ्या मुलांना का नको ही संधी. पण नाही, ते बक्षीस आहे ना, मग ते बक्षीस मुलांनाच मिळणार. ही संधी पुन्हा कधीतरी निर्माण करू, वेगळ्या पत्रकारांची गप्पा मारायची, ती करतो सुद्धा. पण कधी एखाद्या शिल्पकाराच्या स्टुडिओमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर दिवसभर स्टुडिओत घालवणं, हे कला कौशल्याच्या मुलांचं बक्षीस असतं. आमच्याकडे चंद्रकांत मांढऱ्यांची आर्ट गॅलरी आहे, ती बघायला नेणं, पुस्तक खरेदीला नेणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना बक्षिसं दिली जातात. वस्तुरूप बक्षिसं दिली जात नाहीत. त्यामुळे काहीतरी डबा मिळाला, चेंडू मिळाला असं बक्षीस नसतं, सहसा नसतं. क्वचित प्रसंगी दिलं आहे तसं सुद्धा. पण बक्षीस म्हटलं की अधिक रिच करणं, अधिक समृद्ध करणं हा बक्षिसा मागचा हेतू असतो आणि स्पर्धेमागचा तोच हेतू असतो. दुसरा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे की गणपती, दिवाळी हे सण साजरे केले जातात हे कळलं, धर्मकल्पना समजणं यासाठी काही केलं जातं का. इतर धर्मातील सणांचे सादरीकरण केले जाते का. दरवर्षी गणपती, दिवाळी साजरा होत नाही, गणपती बसत नाही, आरास केली जात नाही. त्या 3 दिवसांच्या काळात जेव्हा शाळेला सुट्टी असू शकते, इतर सगळ्या शाळांना असते, तेव्हा आपण कार्यशाळा घेतो. ते गणपतीशी संबंध नसतो त्याचा कशाचाही, सुट्टीचा संबंध असतो. आणि दिवाळीसुद्धा ह्यावर्षी पहिल्यांदाच केली गेली, तीसुद्धा खाऊ खाणे. दिवाळी हा तसा शेतकऱ्यांचा सण आहे, पिकं आलेली असतात, खरीपाची पिकं आलेली असतात आणि त्याच्यानंतरचा तो आनंदोत्सव असतो. खाऊ खाणे, कलांचा आपला एखादा सादरीकरण करणे असा होता. पण दरवर्षी काही दिवाळी होत नाही. मी मगाशी म्हटलं तसं कुठलाच उपक्रम पुन्हा होत नाही. खादी विक्री सोडला तर कुठलाही उपक्रम शाळेत पुन्हा झालेला नाही. धर्माबद्दलच्या कल्पनांमध्ये आमच्या शाळेमध्ये जैन समूह मोठा आहे. कोल्हापूर भागातच जैन मुलं जास्त आहेत, समाज मोठा आहे. मुस्लिम मुलं काही प्रमाणात विद्यालयात आहेत. ख्रिश्चन एखाद दुसरं मूल दरवर्षी असतं. पण हे फक्त कॅटलॉगला माहीत असतं, मुलांना माहीत नसतं. तरीसुद्धा मी एक किस्सा तुम्हाला मुद्दामून सांगते. एक निहाल नावाचा मुलगा होता शाळेमध्ये. तुमच्यापैकी खूप जणांना जमादार सर माहीत असतील, सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते ते. त्यांचा हा नातू 1लीत होता आणि त्याला एक माझी आजी नावाचा एक पाठ होता तेव्हा क्रमिक पुस्तकात. ताईंनी शिकवल्यानंतर सांगितलं होतं की प्रत्येकाने आपापल्या आजीबद्दल उद्या येताना लिहून या. तर तो आपल्या आजोबांजवळ बसला होता आणि लिहित होता आपल्या आजीबद्दल. आणि तो म्हणाला माझ्या आजी ईदला नवीन कपडे आणते. मग तो आपल्या आजोबांना म्हणाला पण आमच्या शाळेत कोणाला ईद कळणार आहे, मी आपलं असंच लिहितो की माझी आजी दिवाळीला मला नवीन कपडे आणते. हे माझ्यासाठी सुद्धा धक्कादायक होतं की आपल्या शाळेतल्या मुलांचा असा समज होऊ शकतो, हे आपल्यासाठी मोठी चपराक होती. त्याच्या आजोबांनी चिठ्ठी लिहिली विद्यालयाला की असं असं काल आमच्या घरात घडलं आहे आणि निहाल म्हणतोय
की मी असं लिहितो की दिवाळीला माझी आजी मला नवीन कपडे आणते, पण मी त्याला सांगितलं आहे तुझी आजी कधी आणते, ईदलाच आणते ना, मग तू तसंच लिही. त्यांनी ईदला कपडे आणते असं लिहिलं. पण ह्याने मी फार अस्वस्थ झाले की पहिलीच्या मुलाला इथे असुरक्षित वाटतं आहे की आपल्या शाळेतल्या मुलांना आणि शिक्षकांना ईद माहीत नसेल, ईदला कपडे आणतात हे माहीत नसेल, तर आपणही दिवाळीच लिहावं. मग आम्ही शाळेमध्ये ईद केली होती. लगेचच पुढे थोड्या दिवसांनी ईद होती आणि त्याच्या आईला कळवलं की सगळ्या मुलांसाठी तुम्ही शीरकुर्मा पाठवाल का. मुलांनी आपल्या आपल्या कागदी टोप्या केल्या हस्तकलेतनं, त्याला गळा भेट दिली, निहाला भेटी दिल्या. आता दरवर्षी काय आम्ही ईद करत नाही, पण ही निहालची गरज होती. आपल्या शाळेत ईद व्हावी ही त्याची गरज होती आणि तेव्हापासून आम्ही धार्मिक सण तर कधीच करत नव्हतो, करतो ते सगळं पर्यावरणीय सण करतो. कधी पोळा करतो, कधी नागपंचमी करतो, असे होतात. पण निहालसाठी म्हणून तेव्हा ईद मात्र केलेली आहे आणि तीसुद्धा त्यांचे रिच्युअल्स कसे असतात मला माहीत नव्हतं आणि खूप जाणून घेणे इतकी आमच्याजवळ वेळही नव्हता. पण आम्ही निहालच्या समाधानासाठी विद्यालयात ईद केली होती. पण बाकी धर्मभावनांना नाकारायचं किंवा प्रोत्साहन द्यायचं असं काहीच घडत नाही, कारण की मुलं 6 ते 10 वयातली आहेत. त्यामुळे आम्हाला तो प्रश्न असा कधीतरी वर आला तरच दिसतो, अन्यथा दिसत नाही. हां, इथे असा मुद्दा आला आहे की मागील 37 वर्षात तुम्ही खूप उपक्रम केले, त्यातून बरंच साहित्य साधनं तयार झाली, त्याची साठवणूक कशी करता आणि पुढील मुलांना आधीचे उपक्रम साधनं पाहायला अभ्यासाला वापरला जातात का. तर खरं तर तेव्हा आपल्याला खूप वाटतं हे सगळं साठवून ठेवावं, खूप छान झालं आहे, खूप छान झालं आहे, पण ते पुढच्या वेळेस काही उपयोगाला येत नाही असा माझा अनुभव आहे. कारण की आपले हेतूच बदललेले असतात. हेतू म्हणजे त्या उपक्रमांसाठीचा फोकस बदललेला असतो. त्यामुळे आपण साठवतो आणि नंतर एकदा सगळी रद्दी काढतो. किती ठेवणार, कुठे ठेवणार. त्या मानाने अलीकडे ही तरुण मंडळी लॅपटॉपवर फोटो ठेवतात, काय काय करतात. तर ते त्यातल्या त्यात साठवण्याची पद्धत हीच एवढी योग्य आहे. नाहीतर अक्षरशः आत्ता ह्या वर्षी आम्ही आमची शाळा रंगवली, आत्ता ह्या उन्हाळाभर शाळाच रंगवतो. अरे 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 केवढ्या वस्तू निघाल्या आणि प्रत्येक वस्तू पुन्हा ठेवावीशी वाटते. कुठे ठेवणार, एवढ्याशा शाळेत कुठे ठेवणार. तरीसुद्धा त्यातलं काही साहित्य आज आम्ही इथे प्रदर्शनात मांडलेलं आहे. मुख्यतः दरवर्षी आम्ही 1-2 तरी कमीत कमी प्रकाशनं करतो. आमच्या शिक्षकांनीच केलेल्या साहित्याची पुस्तके असतात, छोट्या मोठे प्रयत्न केलेले असतात, ते मात्र संग्रहित असतात. ते आम्ही पालकांना देतो. त्याच्यातलं काही निवडक थोडंसं जे हाती लागलं, रंगकामातनं सापडलं ते मी इथे आणलेलं आहे, ते मांडले. ते तुम्ही मिळेल त्या वेळामध्ये साहित्य बघा. त्याच्या 2-5 प्रती देण्यासाठी सुद्धा आहेत. एक सगळं मांडलेलं आहे, एक प्रत मांडलेली आहे, पण थोड्याशा अधिकसुद्धा आहेत. तिसरा प्रश्न आहे, उपक्रमांमध्ये विविधता असावी हे समजते आहे, परंतु उपक्रम रिपीट करत नाही हे कशासाठी. मुद्दा बदलत असतात, मग नवीन मुलांना मागील काळातील चांगले उपक्रम मिळायला हवेत ना. हा प्रश्न कायम विचारला जातो, कायम. आणि हा अगदी खरा आहे की पण माझा प्रयत्न नेहमी असा असतो, म्हणजे माझं सांगणं असतं विद्यालयाच्या वतीने हे सांगते आहे मी, की शिक्षक शिकत राहायला पाहिजे. मुलं शिकतात त्याच्यापेक्षा जास्त शिक्षकांनी शिकलं पाहिजे. शिक्षक कधी शिकत राहतील, जेव्हा ते सतत नवीन नवीन करून बघत राहतील. एखादा खूप यशस्वी प्रयोग झाला, आपला उपक्रम झाला, तर आपण समाधान पावलो आणि पुढच्या वर्षी करूया ना, किंवा फार तर 4 वर्षांनी करूया. ही 4 वर्षाची मुलं बाहेर पडल्यानंतर करूया म्हटलं तरी शिक्षक सिझन्ड व्हायला लागतो. त्याच्यात लक्षात येते की हे असं गेलं ना की बरोबर यशस्वी होतं. ते आम्हाला करायचं नाही आहे. मुलांइतकीच शिकण्याची आस शिक्षकांमध्ये असायला हवी. त्यामुळे आम्ही सतत नवं शोधत असतो, सतत नवं करत असतो आणि आपल्याला पेचात पकडल्याशिवाय आपल्याला नवं सापडतच नाही. आपल्याला पेचात पकडावं लागतं आपल्याला की नाही, ते नाही करायचं, किती छान होते, नाही करायचं. आणि कधीच असं वाटलेलं नाही आत्तापर्यंत की त्याच्यापेक्षा हे कमी चांगलं झालं आहे. कारण की इतका जीव लावलेला असतो, इतकी ताकद लावलेली असते, इतकी शोधाशोध केली असते, इतके संपर्क आपण वाढवलेले असतात, त्या सगळ्याचा उपयोग करायची तीच तर संधी असते. त्यामुळे आमच्याकडे खरोखरच खादी विक्रीशिवाय कुठलाही प्रकल्प रिपीट झालेला नाही. झाले प्रश्न, झाले एवढे बस. धन्यवाद सुचेताताई. हां, आणि इंद्रजित दादा.